तस्मै नमः। नमः ओं पादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत गीतासार या भगवद्गीतेच्या 8व्या प्रोग्राम मध्ये। आणि कृष्ण कृपामूर्ती अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या शिकवणुकीवर आधारित ही सुंदर भगवद्गीता जशी आहे तशी ह्याचा आपण प्रवास पुढे सुरू ठेवूया। काल आपण 15वा अध्याय चर्चा केली होती, पुरुषोत्तम योग, आणि आज 16व्या अध्यायात आपण पदार्पण करणार आहोत। आणि हा म्हणजे दैवी आणि आसुरी स्वभाव। अतिशय समर्पक आणि आजच्या घडीला प्रत्येक जण ह्या अध्यायामध्ये दिलेले जे भगवंतांनी सुंदर एक्सप्लेनेशन्स आहेत ते आपल्या जीवनातल्या प्रत्येक पैलूशी निगडीत असून आपण त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकतो। म्हणून खूपच महत्वाचा, छोटेखानी अध्याय आहे पण खूपच महत्वाचा। तर आपण सगळ्यांनी आजच्या या अध्यायाच्या चर्चेला प्रारंभ करूया। तर मुळातच आपण 15व्या अध्यायात आपण बघितलं होतं भगवंतांनी कशा प्रकारे कोड्याद्वारे म्हणजे एक अशी तुलना केली होती, ऊर्ध्वमूल अधशाखम, म्हणजेच एक अश्वत्थ वृक्ष, पण असा वृक्ष ज्याच्या फांद्या, मूळ, फळं आणि जी पानं आहेत ती खालच्या दिशेला आणि मुळं मात्र वरच्या दिशेला। आणि नंतर मात्र भगवंत या रहस्याचा उलगडा दुसऱ्या श्लोकामध्ये करतात। वृक्ष दुसरं तिसरं काही नसून पाण्यामधलं त्याचं प्रतिबिंब आहे। अगदी तशाच प्रकारे ज्या प्रकारे ही संपूर्ण भौतिक सृष्टी ही त्या सुंदर आध्यात्मिक जगत जे आहे, जिकडे चिंतामणी वृक्ष आहेत, आणि अतिशय सुंदर वर्णन काल भगवंतांनी स्वतःच्या धामाचं जे केलं होतं। प्रत्येक जो शब्द आहे एखादा काव्यासारखा आणि प्रत्येकाचे चालणे जे आहे एखाद्या नृत्यासारखे, असा सुंदर आध्यात्मिक जग ज्याच्यात आपण एकदा प्रवेश करतो तेव्हा पुन्हा इकडे भौतिक जगात येणे नाही। आणि नेमक्या त्याच आध्यात्मिक जगाचं हे भौतिक जगत म्हणजे एक प्रतिबिंबासारखं आहे, आणि प्रतिबिंब कधीच खरं नसतं। आणि त्याच प्रकारे आपण बघतो की आध्यात्मिक जगतात ज्याला खरं प्रेम भगवंतांबरोबर जे भक्तांचं आदान प्रदान होतं, ते भौतिक जगतात येता येता त्या प्रेमाचं कामामध्ये कधी रूपांतर होतं हे समजतच नाही। आणि म्हणूनच भौतिक प्रकृतीमध्ये हे जे 3 गुण आपण 14व्या अध्यायात शिकलो, सत्व रजस तम, या गुणांच्या प्रभावाखाली प्रत्येक जीवात्मा जो आहे या क्षणभंगूर भौतिक जीवनाला न समजू शकल्यामुळे हा या वेगवेगळ्या फळांची चव चाखण्यातच मशगूल झालेला आहे। म्हणजे ही फळं कुठली? धर्म, अर्थ, काम, मोक्ष। म्हणजे एका अर्थाने जर दैवी गुण समजून हा जर अशाच प्रकारे फळ चाखत बसला तर या जन्ममृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्येच फिरत राहील। पण ते मात्र नेमके शेवटी त्याला मुक्तीकडे नक्कीच नेतील। आणि त्या विरुद्ध जे भगवंतांनी सांगितले की अगदी खालच्या स्तरावरचे जी पानं आहेत अगदी शेवटी, ती मात्र आसुरी गुणांच्या प्रादुर्भावाने, म्हणजे मनुष्याच्या शरीरात असून देखील एक पाशवी वृत्तीने जेव्हा मनुष्य फक्त स्वतःची इंद्रिय, स्वतःचा स्वार्थ, हेच त्याच्या सभोवतालचं जग जेव्हा असतं, मात्र ती स्थिती त्याला नारकीय लोकांमध्ये घेऊन जाते। तर नेमका हीच चर्चा दैवी आणि आसुरी गुण यांची चर्चा भगवंत या 16व्या अध्यायात करणार आहेत। खूपच सुंदर आणि महत्वाचा अध्याय आहे। आणि जसं मी म्हटलं,
दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या प्रत्येक श्लोकामध्ये दिलेल्या भगवंतांचं जे विवेचन आहे ते आपण आपल्या जीवनाशी निगडीत आणि अतिशय समर्पक असं ज्याला म्हणता येईल. नेहमीप्रमाणे ॲक्रोनिम जो आहे या अध्यायाचा तो आहे डॉग, आणि अतिशय समर्पक ॲक्रोनिम पण आहे. डी फॉर डिवाइन अँड डेमोनियाक, म्हणजेच दैवी आणि आसुरी. आणि ओ म्हणजे वेगवेगळी मत, म्हणजे आसुरी प्रवृत्तींच्या लोकांची मतं आणि त्यांचा दृष्टिकोन. आणि हा दृष्टिकोन जोपासला तर कसं आपण फक्त नारकीय यातना आणि नारकीय लोक ह्यांच्याकडेच आपल्याला घेऊन जातो, अधपतनाकडे घेऊन जातो, ह्याच गोष्टींची नेमकी चर्चा या करण्यात आलेली आहे. तर जसं आपण चित्रामध्ये बघताय, डॉग, लॅटिन अमेरिकेमध्ये एक म्हण आहे की एव्हरी पर्सन हॅज गॉट गुड डॉग अँड बॅड डॉग. आपण ऐकलीच असेल. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये कधी ना कधी आपण एक अंतर्मनाचा आवाज ज्याला म्हणतो, एक चांगला आवाज, ज्या ज्या क्षणी आपण जीवनातल्या अशा एका काठावर येतो की जेव्हा आपल्याला ठरवायचंय योग्य आहे का अयोग्य, हे चांगलं करतोय का वाईट करतोय, हे आपण प्रामाणिकपणे पुढे जायला पाहिजे का लपवलं पाहिजे, अशा प्रकारे जेव्हा जेव्हा द्विधा मनस्थितीमध्ये मनुष्य येतो तेव्हा आतून एक आवाज येतो. आता त्याच आवाजाला ह्या लॅटिन गुड डॉग आणि बॅड डॉग म्हटलेलं आहे. का? तर ज्या कुत्र्याला, डॉग म्हणजे कुत्रा, तर ज्या कुत्र्याला तुम्ही जास्त भरवाल तो तेवढाच जास्त भुंकतो, बरोबर आहे ना, शक्तीनिशी. म्हणजेच आपल्या इच्छेमधल्या ज्या आसुरी प्रवृत्ती आहेत आपल्या हृदयातला, त्यांना जर आपण त्यांची पाठराखण केली तर आपली मतं आणि आपला दृष्टिकोन आणि आपली त्या मनाने अख्खी जीवनसरणी ही आसुरी प्रवृत्तीचीच होते. आणि त्या उलट आपण गुड डॉग म्हणजे आपल्या मनामधले जे शुद्ध हेतू आहेत त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार केलं तर मात्र आपण दैवी प्रवृत्तीच्या दिशेने प्रवास नक्कीच करू शकतो. आणि म्हणूनच एका प्रकारे आपण म्हणतो की उद्याचं भविष्य तुम्ही ठरवू शकता का? तर एका प्रकारे होय. का? कारण आजच्या इच्छा आणि त्या इच्छामधनं निर्माण झालेली कार्य आणि त्यांची कर्मफलं हीच तुम्हाला भविष्यात मिळणार आहेत. आणि म्हणूनच उद्याचं भविष्य इज ऑल्सो डिसाइडेड बाय हाऊ गुड यू फीड गुड डॉग्स. आणि म्हणूनच त्या अर्थी का होईना हे कुत्रा किंवा डॉग हे असं एक समर्पक ॲक्रोनिम या आपण चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर सगळ्या भक्तांना विनंती आहे की अतिशय लक्ष देऊन आजची चर्चा ऐकूया आणि मग त्याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण चर्चेच्या अंती आपण त्याची चर्चा करूया. तर दैवी की आसुरी हा जो एक मूळ प्रश्न आहे, अनादिकालापासून हा चालत आलेला आहे. म्हणजे हा आजच, म्हणजे काही जणांना वाटत असेल की आजकाल आसुरी प्रवृत्ती फारच बळावलेल्या आहेत, जिकडे बघावं तिकडे टेररिस्ट अटॅक किंवा काही ना काही समस्या निर्माण होतातच आहेत. फक्त भारतातच नव्हे पण जगातल्या प्रत्येक देशामध्ये प्रत्येक स्थानी अशा दैवी आणि आसुरी ह्यांचा जे मधलं जे बॅटल आहे, युद्ध आहे, ते चालूच आहे. आणि ह्याच्यात आश्चर्यकारक काहीच नाही. तसं बघता आपल्या मानवी इतिहासात सुद्धा जर तुम्ही 4 युग बघितली तर हा जो दैवी आणि आसुरी ह्या दोघांमधला जो ह्यांच्यामधली जी बॅटल आहे, युद्ध आहे, ते अनादिकालापासून चालू आहे. फक्त फरक एवढाच की पूर्वीच्या काळी, म्हणजे जर तुम्ही सत्ययुगाची गोष्ट केली तर हे म्हणजे सत्यलोक, जनलोक, तपोलोक, आपण 14 लोकांची ते वर्गीकरण केलं. त्या वरच्या लोकांमधले लोक एका ग्रहलोकामधनं दुसऱ्या ग्रहलोकांवर युद्ध करायला जायची, बरोबर ना. आपण कित्येक उदाहरण, ध्रुव महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, त्यांच्या आयुष्यात असे अनेक क्षण आले की त्यांना आपल्या लोकांमधनं दुसऱ्या लोकांमध्ये जाऊन अधर्मावर विजय मिळवण्यासाठी युद्ध करावं लागायचं. ही त्या काळची गोष्ट. तीच जर थोडंसं खाली आलो त्रेतायुगामध्ये, तर ज्या वेळेला म्हणजे सत्ययुगामध्ये आंतर अँड इंटरप्लॅनेटरी वॉर्स व्हायचे, तेच त्रेतायुगामध्ये एकाच ग्रहलोकामध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या प्रदेशात. अगदी सुंदर उदाहरण बघायचं तर रामायणात आपण बघतो
रामायणाची कथा ही त्रेतायुगात येते आणि श्रीरामांना अयोध्येपासून प्रयाण करून शेवटी लंकेपर्यंत जाऊन त्या रावणाचं लंका दहन आणि रावणाचा सर्वनाश करणं क्रमप्राप्त होतं. तर हे युद्ध आता कुठे मूव्ह झालं, एकाच ग्रहलोकावर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हीच प्रवृत्ती हीच जी युद्धाची प्रवृत्ती आहे, दैवी आणि आसुरी जो विरोधाभास आहे, तो द्वापर युगामध्ये आता घरामध्ये प्रवेश केला. म्हणजे आधी इंटरप्लॅनेटरी, मग एकाच इंटर सिटी किंवा इंटर कंट्री म्हणू शकता, आंतरदेशीय, आणि आता एका घरामध्येच. कसा तर आपण महाभारताची कथा ऐकतो, त्या कथेमध्ये एकाच कुटुंबामध्ये कलह, म्हणजे म्हणायला तर रक्ताचं नातं, पण अधर्म आणि धर्माची साथ वेगवेगळ्या पार्टीजनी घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये पण, खास करून इकडे पण तुम्ही चित्र बघताय. कुठलं चित्र आहे? कंस. म्हणजे एकाच कुटुंबातलंच वसुदेव आणि देवकी, का तर ह्यांच्या पोटी जन्माला येणारं जे अपत्य आहे ते माझ्या मृत्यूचं कारण होणार, अशी आकाशवाणी ज्या क्षणी ऐकली, तोच कंस जो अतिशय प्रेमपूर्वक आपल्या सर्वात आवडत्या बहिणीचं म्हणजेच देवकीचं लग्न लावून देण्यास तयार होता आपल्या परम मित्राबरोबर, तोच कंस फक्त आपल्या शरीराचा नाश होणार या एका विचाराने प्रवृत्त होऊन, क्रोधित होऊन त्याच बहिणीवर तलवार उपासतोय, म्हणजे एकाच कुटुंबामध्ये. आणि आता सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे कलियुगामध्ये हा जो कलह आहे दैवी आणि आसुरी, हा विविध ग्रहलोकामध्ये, विविध देशामध्ये पण राहिलेला नाहीये आणि कुटुंबामध्ये पण नाही, पण आता आपल्या हृदयामध्ये प्रवेश करून चुकलेला आहे. आज आपण बघतो इतक्या भोगेच्छा, इतकी, म्हणजे एक म्हण आहे की आधीच्या काळात वी यूज टू लव्ह पीपल अँड यूज थिंग्स, बरोबर ना? आपण वस्तू वापरतो आणि व्यक्तींबरोबर प्रेमाचे संबंध ठेवतो. ही आधीची गोष्ट, आधीच्या आपल्या आजोबांच्या काळात किंवा थोडीशी वर्ष आधी गेलो तर. आता मात्र काय झालंय, वस्तूंचा एवढा प्रादुर्भाव झालाय, हाताच्या बोटाशी आपल्याला प्रत्येक वस्तू लागतात. म्हणजे ते तुमचे स्मार्ट वॉचेस म्हणा, स्मार्टफोन्स म्हणा, लॅपटॉप्स म्हणा, डेस्कटॉप म्हणा, कुठलीही वस्तू, आता जो व्यक्ती आहे तो फक्त वस्तूंशी करतो आणि व्यक्तींना हाताळतो, आपल्या सभोवतांच्या व्यक्तीला. यूज पीपल अँड लव्ह थिंग्स. तर ही दुर्दैव आहे एका प्रकारे. आणि हे दुसरं तिसरं काही नसून, जेव्हा आसुरी प्रभाव किंवा आसुरी मानसिकता आपल्या समाजामध्ये बळावते, तेव्हा मात्र अशा गोष्टी होणं फार नैसर्गिक आहे एका प्रकारे. आणि भगवंत इकडे दैवी आणि आसुरी प्रवृत्त्या ह्यांच्याबद्दल चर्चा करणार आहेत. आणि सुरुवातीलाच भगवंत सुरुवात मात्र करतात दैवी प्रकृतीने. म्हणजे दैवी प्रकृतीमध्ये किंवा प्रवृत्तीमध्ये जो एक भक्त असतो, त्यांचे सुंदर दिव्य गुण कसे आहेत ह्यांची थोडीशी चर्चा भगवंत पहिल्याच 3 श्लोकामध्ये करतात. तर हा सुंदर श्लोक आहे, मे बी आपण तसाच्या तसा वाचू शकतो. श्री भगवान वाच, अभयम सत्व संशुद्धेर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्य क्रोधम स्त त्याग शांतिर्पैशुनम दया भूतेष्व लोलुत्वम लोलुपत्वम मार्दवम हिरचापलम तेज क्षमा धृती शौचो द्रोहो नाति मानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. तर भगवंत सांगतायत, हे भारता, निर्भयपणा हे कुठले गुण आहेत? म्हणजे सत्वगुणामध्ये, जे दैवी गुणामध्ये स्थित असतात त्या व्यक्तींचे गुण भगवंत इकडे अधोरेखित करतायत. तर म्हणतायत निर्भयपणा, सत्वशुद्धी. बघा, म्हणजे हे चांगले गुण आणि वाईट गुण आपणही समजतो आणि अतिशय समर्पक आहेत, पण कधी कधी आपण इच्छा असून सुद्धा ते आपल्या जीवनात अनुकरण करण्यासाठी किंवा आपल्या हृदयामध्ये साठवण्यासाठी आपण स्ट्रगल करत असतो. तर कुठले गुण आहेत? निर्भयपणा, शुद्धी म्हणजे शुद्ध विचार,
आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन जे करायचं आपण आता इकडे प्रयत्न करतोय. दान, प्रत्येक गृहस्थ जो कमवतो त्याला दान करणं हे खूप चांगला गुण सांगितलेला आहे. आत्मसंयम म्हणजे कितीही भोगाची वस्तू समोर आली तरी आत्मसंयम हा जरुरी. यज्ञ कर्म, जी कर्मफल आहेत ती यज्ञामध्ये अर्पण करणे, भगवंतांच्या सेवेमध्ये रुजू करणे. वेदा अध्ययन, वेदांचे अध्ययन जे आपण करतोय, भगवद्गीतेचा अभ्यास करतोय. तपस्या, खास करून एकादशीच्या दिवशी आपण ग्रेन्स पासून न खाऊन, म्हणजे अन्नधान्य न खाऊन फळं फुलं खाऊन आपण तपस्या करतो. त्याचप्रमाणे साधीपणा, आपण म्हटलं साधी राहणी, उच्च विचार. अहिंसा, अहिंसा खास करून कुठल्या दृष्टिकोनातनं, की समोरच्या भक्ताला कुठलाही मानसिक किंवा शारीरिक त्रास न हो माझ्या कृतीमुळे, त्याला अहिंसा म्हणायची. सत्य, नेहमी सत्याचा आपण पाठीराखण केलं पाहिजे. क्रोधामधून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या प्रवृत्तीचा तिटकारा. म्हणजे बघा किती सुंदर प्रकारे भगवंत इकडे 26 गुण सांगतायत. सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, आपण श्लोक ऐकला होता ना, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिकेचेन स्वपाकेच पंडिता समदर्शिना. जो खरा पंडित असतो तो समदर्शी असतो, तो भेदभाव करत नाही, सगळ्यांच्या प्रती त्याला दया असते. लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची, द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेतनं मुक्ती, म्हणजे पूजा लाभ प्रतिष्ठेपासून लांब राहणे. हे भारता, हे सर्व दैवी गुण एका दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. तशा प्रकारे सुरुवातीलाच म्हणतात भगवंत चांगल्या रीतीने अर्जुनाला हे दैवी गुण समजून सांगतायत. अर्थातच पुढच्या या अध्यायामध्ये खास करून भगवंतांचा जो म्हणजे एम्फसिस आहे तो आसुरी गुणांवर आहे. कारण साहजिक आहे, कलियुगामध्ये आसुरी गुण प्रादुर्भावाने आपण ऑब्झर्व करतो आणि म्हणूनच भगवंत त्याच्यासाठी निक्षून सांगण्यासाठी त्याच्यावर जास्त आपल्याला विवेचन देणार आहेत. आणि पुढच्या अध्यायात मात्र दैवी गुण कसे जोपासायचे ही 17व्या 18व्या मध्ये आपण जास्त चर्चा ऐकणार आहोत. तर भगवंत म्हणतायत, पण याच क्षणी पार्था दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे प्रवृत्तीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. तर आपण थोडीशी याच्यावर थोडासा विचार, थोडासा खल केला पाहिजे. कारण आसुरी म्हणजे सर्वसाधारणपणे असुर म्हटलं की आपल्या समोर काय येतं, जसं एखाद्या कथेमध्ये लिहिलेलं असतं किंवा एखाद्या नाटकामध्ये, पिक्चरमध्ये दाखवतात, एक विद्रूप दिसणारा, काळा तीळ असणारा, काळा चष्मा घालणारा किंवा अतिशय घृणास्पद भाषेमध्ये बोलणारा, शिवीगाळ करणारा तो असुर म्हणजे विलन. आणि राजबिंडा दिसणारा, हुशार असणारा, सौम्य बोलणारा, सुंदर दिसणारा तो म्हणजे हिरो. तर हिरो आणि विलन अशा काही आपल्या संकल्पना या जीवनामध्ये इतक्या दृढ असतात की कदाचित आपण त्यांनाच दैवी आणि आसुरी असं समजण्याचा कदाचित प्रयत्न करू. पण इकडे भगवंत सांगतायत हे मनुष्य अर्जुनाच्या द्वारे की आसुरी ज्या प्रवृत्ती आहेत फक्त दिसण्यावरनं जाऊ नका. ह्या आसुरी प्रवृत्ती जी आहे ती मनाची प्रवृत्ती आणि मनाचा स्वभाव आणि विचार करण्याची प्रवृत्ती ह्याच्यातनं अधोरेखित होतात. आणि म्हणूनच या अध्यायाची आपण इकडे चांगल्या प्रकारे चर्चा करायचा प्रयत्न करू. भगवंत सांगतायत, हे पार्था, दंभ, उर्मट आणि अभिमान आणि अज्ञान. आता बघा, हे चारही गोष्टी तशा म्हणायला बघितलं तर वेगळ्या आहेत आणि म्हणायला गेलं तर ह्या कनेक्टेड सुद्धा आहेत. ज्या क्षणी मनुष्य मी शरीर आहे या संपूर्णपणे भ्रमात राहतो आणि त्या शरीराद्वारे या भौतिक जगतात जे काही तो मिळवतो त्याच्यातनं त्याला दंभ निर्माण होतो. आणि अशा प्रकारे अज्ञानात राहिल्यामुळे एक प्रकारे उर्मट होतो, कारण मी जे काय करतोय ते फक्त माझ्या बळावर करीन. आणि असा अभिमान आणि हे सगळे अज्ञान ही त्याला आसुरी प्रवृत्तीकडे घेऊन जातात. तर इकडे मात्र आपण विचार करायला पाहिजे की आसुरी गुण जे आहे हे म्हणजे सर्वसाधारणपणे वरकरणी बघून आपण समजू शकत नाही हा असुर आहे, हा दैवी आहे वगैरे. आता महाभारताचंच उदाहरण घेतलं तर एक प्रकारे अर्जुन आणि दुर्योधन ह्यांची कर्म जर बघितली, दिसायला दोघेही राजबिंडे,
एकाच कुरुवंशात आलेले, दोघेही क्षात्र धर्माचे पालक आणि अतिशय शूरवीर. दोघांमध्ये क्षात्र धर्म जो आहे, साहस जे आहे, ठासून भरलेला आहे. आणि कर्म काय करतायत, तर हत्या करतायत. एका प्रकारे समोरचा जो शत्रू आहे त्याचं रक्त सांडलं जात आहे आणि क्रूरपणे युद्ध समोरच्याची हत्या करतायत. तर म्हणायला गेलं तर दोघांची कृती जी आहे, वरकरणी बघता एक सर्वसामान्य माणसाला ती समानच भासेल. पण आपण दोघांनाही एकाच तराजूमध्ये तोलू शकतो का? नक्कीच नाही. अर्जुन जो आहे हा आपण नक्कीच बघतोय धर्माच्या साठी, अधर्माचा विनाश करण्यासाठी भगवंतांच्या आज्ञेनुसार ते युद्ध करतोय, ती कृती करतोय. आणि दुर्योधन मात्र स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी भगवंतांनी निक्षून सांगितले, सगळ्या साधू संतांनी निक्षून सांगितले तरी फक्त स्वतःचा हट्ट आणि अट्टहास पुरवण्यासाठी तो तीच कृती म्हणजे युद्धाची कृती करते. म्हणजेच काय, व्हॉट डिफरन्शिएट्स बिटवीन दैवी आणि आसुरी, या दोघांमधली विभाजन रेषा कुठली, तर उद्देश. उद्देश जर शुद्ध असेल तर आपण नक्कीच म्हणू शकतो की तो दैवी प्रकृतीने विचार करतोय. आणि अर्जुनाचा साहजिकच विचार चालू झाला, म्हणजेच युद्धात सहभागी होण्याची माझी इच्छा आसुरी स्वभावामुळे तर नव्हे. आणि त्याच उत्तरामध्ये आपण हे समजू शकतो की भगवंत आता सांगतायत की आसुरी मते आणि दृष्टिकोन, पुढचा जो सेक्शन आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही विभाजन करणारी जी रेषा आहे ती अतिशय पुसट आहे. म्हणजे एक मनुष्य हा नेहमीच आसुरी किंवा नेहमीच दैवी असंही नसतं. आपल्या जीवनामध्ये असाही काळ येतो की जेव्हा आपण शास्त्रांच्या नुसार आपलं जे आचरण आहे तेव्हा करू शकत नाही किंवा करण्याची इच्छा ठेवत नाही, तेव्हा आपण आसुरी प्रवृत्तीकडे वळू शकतो. आणि ह्याच्या उलट आपण अतिशय व्यवस्थित साधू संतांनी दिलेल्याप्रमाणे, शास्त्रांच्या वचनाप्रमाणे आपण जीवन आपलं जगतो, तेव्हा मात्र आपण दैवी प्रवृत्तीकडे वळू शकतो. आणि म्हणूनच डिफरन्शिएटर म्हणजे मोजमापन कधी कसं करू शकतो, तर मी शास्त्रामध्ये, भगवद्गीतेमध्ये, भागवत पुराणामध्ये दिलेल्या जे नियम आहेत त्या नियमांप्रमाणे, जी तत्व आहेत त्या तत्वांप्रमाणे माझं जीवन चालवतोय का नाही, दॅट डिफरन्शिएट्स बिटवीन दैवी आणि आसुरी. तर बाह्य दृष्टीने फक्त नव्हे तर माझे आचार, विचार आणि माझा प्रचार हा शास्त्रांप्रमाणे आहे का नाही. म्हणजे कधी कधी आम्ही भगवद्गीता जायला जातो तेव्हा लोक स्वतःच, हो मला माहितीये, माझा विचार असा आहे, हे माझं मत आहे, हे असं ते एकदम ठाम असतात. पण माझ्या आणि तुमच्या मताला, हा जेव्हा विषय आपण चर्चेला जातो त्या आपल्या मताला काही म्हणजे आपण काही वेटेज देऊ शकतो का? म्हणजे उदाहरणार्थ या कॉलवर मी सगळ्यांना प्रश्न विचारला, हा सांगा आता प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त करावं, आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत, यांच्यावर तुमचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे, माताजी तुम्ही सांगा, प्रभूजी तुम्ही सांगा. तर अशी आपण जर चर्चा केली, तुम्ही म्हणाल प्रभूजी ही अगदी वायफळ चर्चा आहे, कारण माझ्या आणि तुमच्या मताने ते प्राईम मिनिस्टर जे आहेत नरेंद्र मोदी साहेब ते चेंज होणार नाही. एक उदाहरण झालं. तर त्याचप्रमाणे ह्या जीवनातली जी तथ्य आहेत, ज्यांच्या संपूर्ण स्कोप खाली आपण इकडे आपलं जीवन जगतोय आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा तुमचं आणि आमचं मत ह्याच्यापेक्षा भगवंतांचं, जे ह्या सगळ्या सृष्टीचे स्रोत आहेत आणि ज्यांनी शास्त्रांची निर्मिती केली, त्या शास्त्रांमध्ये दिलेली जी विधानं आहेत त्याप्रमाणे आपण आपल्या विचारधारा बनवाव्यात का फक्त ह्याला तसं वाटतं, मला तसं वाटतं, म्हणजे माझा विचार असा आहे म्हणून मी असं करतो. तर हेच नेमकं आसुरी आणि दैवी ह्याच्यातलं विभाजन करतो. तर ही गोष्ट आपण अतिशय समर्पक दृष्ट्या आपण समजून घेतली पाहिजे. श्रील प्रभुपाद ज्या क्षणी सुरुवातीलाच म्हणजे पाश्चात्य देशात गेले होते तेव्हा अचानक हायवेवर इतक्या फास्ट कार जात होत्या, एका मागोमाग एक जातायत, तेव्हा श्रील प्रभुपाद हसून आपल्या शिष्याला सांगतात, बघा आपण अरण्यामध्ये, जंगलामध्ये 4 पायावर चालणारे हिंस्त्र श्वापद बघायचो आणि आता इकडे 4 चाकावर चालणारी म्हणायला मनुष्य, पण त्या श्वापदांसारखेच अतिशय वेगाने चालतायत. कुठे जातायत कोणालाच माहित नाही. त्याच प्रकारे आपल्या ह्या आजच्या घडीला मनुष्य अतिशय स्पीडने चाललेला आहे, पुढे चाललेला आहे, मला प्रगती करायचंय, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट करायचंय, सगळं करायचंय, पण का करायचंय हे कदाचित 2 मिनिटं थांबून विचार करण्याचा वेळ त्याच्याकडे नाही.
आणि म्हणूनच हा जो विचार आहे, आसुरी प्रवृत्ती कशा प्रकारे येते हे आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. तर पहिलं कारण सांगतात भगवंत 7 ते 17व्या श्लोकामध्ये, दुर्लक्ष आपण करतो, कधी कधी जाणून बुजून करतो, कधी नकळतपणे करतो. आता काय करा, आपली एज्युकेशन सिस्टमच अशी डिझाईन झालेली आहे की शास्त्रांबद्दल बोलणे म्हणजे नॉन सेक्युलर वगैरे अशा एक गोंडस नावाने आपल्याला तो विषय बाजूला सारला जातो. आणि म्हणूनच कदाचित जे शास्त्र, जे जीवनाचं शास्त्र आहे, अगदी लहानपणापासून, म्हणजे प्रल्हाद महाराज जेव्हा 5व्या वर्षी आपल्या मित्रांना सांगतायत, ते जेव्हा आपण वाचतो आपल्याला वाटतं आपण खूप उशीर केला. पण दुर्दैव असं, आता 5 झाले, 5चे 50 झाले, तरीही आपल्याला शास्त्रांकडे वळायला संधी मिळणं आजकाल दुष्कर झालंय. आणि म्हणूनच शास्त्रांकडे दुर्लक्ष किंवा शास्त्रांचा धिक्कार करतात जी लोक, ते लोक मात्र आपण नक्कीच समजू शकतो की आसुरी प्रवृत्तींकडे वळलेले आहेत. आणि इकडे पण तुम्ही विचार करू शकता, हे वरकरणी नव्हे. कधी कधी लोक आपण बघतो वरकरणी फारच रिलिजियस आहेत, म्हणजे धार्मिक प्रवृत्तीचे भासतात, म्हणजेच ते दैवी गुण जोपासतात का? दरवेळेला हो आहे असंच आपण सांगू शकत नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला, इनफॅक्ट एक प्रश्न विचारतो, तुमच्यापैकी कोणी जर त्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छित तर अनम्यूट करून तुम्ही सांगू शकता. माझा प्रश्न अगदी सिंपल आहे. साधू संतांची आल्या घरी साधूंची सेवा करणे, त्यांना चांगल्या प्रकारे आपण त्यांचं आदरातिथ्य करणे, त्यांना घरामध्ये एक प्रमुख स्थान देणे, त्यांच्यासाठी छान भोजन, भगवंतांचा प्रसाद बनवणे, त्यांचे पाय दाबणे, त्यांची विचारपूस करणे. आता ही जी आपले संस्कृतीमध्ये लिहिलेली आहे, ही दैवी आहे का आसुरी आहे? हा माझा प्रश्न आहे. कोणी सांगू शकेल? म्हणजे मला कधी कधी वाटतं की सगळे जागे आहेत ना, थोडंसं चेक करायचं असतं. सॉरी. हरे कृष्ण प्रभुजी. येस योगेश प्रभू. that will depend on the credibility of that साधू, म्हणजे तो किती सात्विक आहे आणि खरंच साधू आहे का भोंदू आहे त्यावरती डिपेंड करेल. ठीक आहे, मी कोड्यामध्ये अजून एक पॉइंट ऍड करतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तो जेन्युइन साधू आहे, खरोखर साधू आहे आणि तुम्ही सेवा करताय. मग माझ्या दृष्टीने जर तुम्ही माझ्याकडे बघताय, माझा दृष्टिकोन दैवी आहे का आसुरी? प्रश्न थोडा मॉडिफाय केला मी. कारण पण असं आहे की तुम्ही मध्ये जसं सांगितलं होतं की कुठल्या त्या बॅकग्राऊंड मधनं इज कमिंग, कुठल्या मधनं ते येत आहेत. हा, नाही, परंपरा एक झाली, ऑथेंटिक साधू त्यांची सेवा करतोय, पण फक्त म्हणण्याचा उद्देश एवढाच, योगेश प्रभू आणि सगळ्यांनी लक्ष देऊ नये का, फक्त वर्करनी दिसणारी क्रिया आपण जज करू शकत नाही की दैवी किंवा आसुरी. मी सुरुवातीला जसं म्हटलं, काय ठरवतं मोजमापन, काय आहे, सॉरी, उद्देश. तर हेच उदाहरण मी तुम्हाला सॉरी मोहम्मद, माय ओपिनियन इज दॅट जर आपलं इंटेन्शन चांगलं असेल तर ती दैवी, आणि जर इंटेन्शन मध्ये इफ यू आर वॉन्टिंग some, you want some favors or you want some boons or whatever, then asuri. Perfect. So स्वार्थ असेल तर असुरी आणि निस्वार्थ असेल तर दैवी. खूप छान. आणि निस्वार्थपणा किंवा चांगली गोष्ट जी तुम्ही म्हणता, चांगला हेतू, तो शास्त्राप्रमाणे चांगला असायला पाहिजे, म्हणजे त्याच्या दृष्टीने. सो खूपच छान. आणि ह्याच एक समर्पक उदाहरण म्हणजे दुर्योधनाचं आदरातिथ्य. का मी हा प्रश्न विचारला? जस्ट टू प्रोवोक द थॉट्स. जर तुम्ही महाभारतामध्ये ही गोष्ट ऐकलीच असेल सगळ्यांनी, की जेव्हा पांडव अज्ञातवासात जातात, अशी एक वेळ येते की दुर्वास मुनी, म्हणजे खरोखर एक महान साधू आहेत, आणि भगवंतांच्या कृष्णाच्या लीलेमध्ये पण आपण त्यांचा बऱ्याच लीला ऐकतो, दुर्वास मुनींबरोबर कृष्णांच्या कथा. तर एक महान साधू जेव्हा येतात घरी, तर हा दुर्योधन आपल्या सगळ्यांच्याच प्रमाणे अतिशय आदरातिथ्यामध्ये इतका मग्न होतो, इतका निष्णातपणे त्यांची सेवा करतो, पाय दाबतो, काय मेजवानी, सगळ्या आपले जे दूत आहेत, सॉरी जे नोकर चाकर आहेत, सगळ्यांना बोलवतो, चला लाईनीने सगळ्या या साधू महाराजांची सेवा करा, त्यांना काय पाहिजे काय नको, चांगलं आसन द्या, सगळ्या प्रकारे त्यांची केअर घेतो. पण का घेतो आपल्या सगळ्यांना माहितीये. सगळी सेवा झाल्यावर दुर्वास मुनी जेव्हा प्रसन्न होतात, आणि नेहमीप्रमाणे साधू प्रसन्न होतात, तेव्हा काय देतात? आशीर्वाद देतात. तर वर द्यायची वेळ येते
तर दुर्योधन कसा साळसूतपणे म्हणतो, हे साधू महाराज, तुम्ही इतके महान साधू आहात, माझ्यासाठी काहीच नको बघा, मेरे लिए कुछ नहीं चाहिए, फक्त एवढीच करा, माझे जे भाऊ आहेत, बंधुराज आहेत, बिचारे जंगलात वणवण भटकतायत अज्ञातवासामध्ये, त्यांच्यासाठी काही करता आलं का बघा. तर दुर्वास मुनी त्रिकालदर्शी आहेत, पण तरी स्मितहास्य करून विचारतात, काय करावं बरं तुझ्या भावांसाठी, तू म्हणशील, मी इतका प्रसन्न आहे तुझ्यावर, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. काही नाही महाराज, फक्त एवढंच करायचं की दुपारच्या वेळी जर तुम्ही त्यांना सत्संगाचा लाभ दिला, तुमचं दर्शन दिलं, त्यांच्याकडे प्रसादासाठी गेलात, तर खूप माझ्यावर तुमची खूप म्हणजे कृपा होईल. फक्त एवढीच अट आहे, एवढीच विनंती आहे, त्यांचं मध्यान्नाचं जेवण झाल्यावर जर तुम्ही पोहोचलात तर चांगल्या प्रकारे त्यांना तुमची सेवा करता येईल, एवढीच विनंती. अशा प्रकारे हा दुर्योधन जो आहे नतमस्तक होतो. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की दुर्योधनाने ही क्लृप्ती का काढली होती. कारण दुर्वास मुनी जे आहेत ते जितक्या लवकर प्रसन्न व्हायचे तेवढ्याच लवकर क्रोधित व्हायला आणि क्रोधित होऊन शाप द्यायला सुद्धा थोडी सुद्धा उसंत घ्यायचे नाहीत. आणि नेमकं हेच हेरून दुर्योधनाने ही अशी युक्ती लढवली होती. त्याला माहिती होतं, अक्षय पात्राची गोष्ट आपण ऐकली असेल, एकदा द्रौपदीने त्या दिव्य पात्रामधनं शेवटचे कण खाल्ले की तेव्हा दुसऱ्या मीलपर्यंत, दुसऱ्या जेवणापर्यंत त्याच्यातनं काहीच अन्न मिळणार नाही. आणि जंगलामध्ये हे दुर्वास मुनी आणि त्यांच्याबरोबर हजारो त्यांचे शिष्यगण जेव्हा येतात, कुठून ते हे अन्नपदार्थ निर्माण करणार, म्हणजेच फजिती होणार. आणि अशी फजिती झाली की दुर्वास मुनी क्रोधित झालेच समजायचे. आणि एकदा ते क्रोधित झाले की त्यांच्या शापानं अंत नाही. म्हणजे काट्याने काटा काढणे असा काहीसा अतिशय दूषित विचार दुर्योधन मनात घेऊन, पण वर करणी मात्र इतकं स्मितहास्य, अगदी लाळगोटेपणा करून ज्याला म्हणतात, दुर्वास मुनींची सेवा करतो. हे उदाहरण मी तुम्हाला का सांगितले, कारण समाजामध्ये सुद्धा स्वतःला धार्मिक म्हणवणारे किंवा वरकरणी धार्मिक दिसणाऱ्या गोष्टी, म्हणजे असे बरेच लोक आहेत ज्यांचे हजारो अनुयायी असतात, त्यांना टाळ्या वाजवतात, त्यांनी काही लेक्चर दिले की डोळ्यातनं पाणी काढतात, पण ह्या सगळ्या गोष्टी दैवी आहेतच. ह्याची शहानिशा केल्याशिवाय आपण त्या मार्गाने जाणे हे सुज्ञाचे लक्षण नव्हे. आणि म्हणूनच हे समजून घेण्यासाठी मी हे उदाहरण आपण तुमच्या समोर प्रस्तुत केलं. आणि अशा प्रकारे जे शास्त्रांकडे दुर्लक्ष करून वरकरणी धार्मिक दिसतील तरीही आसुरी प्रवृत्ती नाही असं म्हणता येत नाही. उद्देश महत्वाचा, जसं आपण माताजींनी पण सांगितलं, व्हॉट इज द इंटेन्शन. इफ इंटेन्शन इज गुड अँड ऍज अप्रोप्रिएटली in the line of Shastra Chakshu, then we can say it is divine and demoniac. So उग्र कर्म, दुसरी गोष्ट उग्र कर्म. म्हणजे उग्र कर्म काय, तर आजकाल आपण बघतो की अशी प्रवृत्ती, म्हणजे एक, आता विचार करा, जर मी तुम्हाला परत एक प्रश्न विचारला, तुम्ही घरामध्ये तुमच्या स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये बसलेला आहात, दार उघडं आहे, आणि अचानक एखादा आगंतुक येतो जो तुम्हाला, तुमची ओळख पाळख काहीच नसते, तुमच्या हॉलमध्ये शिरतो, तुमच्या सोफ्यावर बसतो, टेबलवर पाय समोर ठेवतो, समोर ठेवलेला ग्लासमधनं काही पेय असेल, पाणी असेल, घेऊन गटागटा पितोय काय, आरामात टेकतोय काय, उसासे देतोय काय, असं जर दृश्य तुमच्या घरात झालं तर आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल की हा कोण आगंतुक आहे आणि ह्याला कसा बाहेर घालवावा, बरोबर ना. तर जसा आपल्याला ह्या व्यक्तीवर क्रोध येऊ शकतो, त्याच जर तुलनेने जर आपण उदाहरण बघितलं, भगवंतांनी या भौतिक जगातील सृष्टी केलेली आहे आणि जे आपलं नाही त्या जगामध्ये आपण आलेलो आहोत शरीरामध्ये, आणि आपण मात्र हे सगळं माझंच, म्हणजे काय म्हणतात त्याला, सबभूमी गोपाल की म्हणण्यासारखं, जे काय आहे ते माझ्याच मालकीचं, हे शरीरही माझं, या शरीराशी निगडीत सगळ्या वस्तूही माझ्या, आणि मीच ह्याचा मालक, मीच ह्याचा करता धरता, असा जेव्हा भ्रम निर्माण होतो, तेव्हा मनुष्य जो आहे आसुरी प्रवृत्तीने उग्र कर्माकडे कधी वळतो हे आपण बघू शकतो. आज आपण समाजामध्ये बघतो की भगवंतांनी दिलेल्या इतक्या सुंदर निसर्गाचं इतकं अधपतन झालेलं आहे. मलाही आठवतं माझ्या भक्तीमधल्या लहानपणी, म्हणजे साधारण 25 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी वृंदावनमध्ये, 98 ची गोष्ट आहे, वृंदावनामध्ये, मथुरा वृंदावन जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, तिकडे आम्ही यात्रेला जायचो. तर यमुना जी नदी आहे, आपण शास्त्रामध्ये तिचं दिव्य वर्णन ऐकतो
त्या यमुना माईमध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही तिच्यामध्ये दिव्य स्नान करून यमुना माईचं म्हणजे दिव्य संघ घेऊ शकायचो. पण तीच आज 20 वर्षांनी जर आपण गेलो, 25 वर्षांनी, तर अतिशय गलिच्छ सांडपाण्याने मिक्स करून, म्हणजे मनुष्याने आपल्या उपभोगासाठी संपूर्ण नदीची पात्र सुद्धा संपूर्णपणे नष्ट करून त्याच्यावर सो कॉल्ड बिल्डिंगीचं जंगल उभा केलेलं आहे. डोंगरचे डोंगर नष्ट करून, वृक्ष नष्ट करून, वृक्षवेली निसर्ग नष्ट करून, फक्त आपल्या आधुनिकीकरण या गोंडस नावाखाली आपण संपूर्णपणे निसर्गाचं शोषण करतो. आणि हे शोषण फक्त सामाजिक स्तरावर नव्हे, तर इवन आपल्या व्यक्तीमध्ये सुद्धा, पर्सनल स्तरावर सुद्धा ही शोषण करण्याची जी प्रवृत्ती आहे ती बळावली आहे. का? कारण आपण स्वतःला या जगताचे स्वामी समजतो आणि जो खरा स्वामी आहे त्याला मात्र आपण बाजूला सरलेला आहे. आणि म्हणूनच न्यूक्लिअर बॉम्ब सारख्या अशा भयानक, एकापेक्षा एक भयानक शोध लावले जात आहेत आणि ज्याच्यामुळे शहरांची शहरं, देशाचे देश उद्ध्वस्त होऊ शकतात. हे कधी होतं? जेव्हा मनुष्य या आसुरी प्रवृत्तींमधनं उग्र कर्म करतो. तिसरं कारण अशुद्ध सवयी, म्हणजे बाह्य दृष्टीने साफ शरीर, म्हणजे शरीर शुद्ध न ठेवणे, चांगल्या सवयी न लागणे, हे आपण बाह्य दृष्टीने. पण आतून सुद्धा आपल्या विचारांची शुद्धता आणि विचारांची निगा, जसं आपण सारखं त्या आरशामध्ये बघून शरीराची निगा ठेवतो, केस बरोबर आहेत ना, चांगलं लावलेलं आहे ना, शर्ट व्यवस्थित आहे ना, असं सारखं आपण डोकावून बघत असतो. त्याच फ्रिक्वेन्सीने आपण आपल्या हृदयाच्या आरशामध्ये आपण डोकावून बघतो का, की आपले विचार खरोखर शुद्ध आहेत ना, चांगल्या दिशेने चांगलेले आहेत ना? आर वी लिस्निंग टू गुड डॉग्स, म्हणजे जो अंतर्मनाचा जो शुद्ध विचार आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊन ऐकतोय ना परमात्म्याचा आवाज, का फक्त बाह्य ज्या जगतामध्ये जी इंद्रिय भोगाच्या वस्तू आहेत त्याच्याने आकर्षित होऊन चुकीच्या दिशेने तर जात नाहीत ना? तर अशा प्रकारे अशुद्ध सवयीमुळे सुद्धा आपण या आसुरी प्रवृत्तींकडे वळू शकतो. आणि शेवटचा जो भाग आहे खूप महत्वाचा, कर्मकांडवादी. आता प्रश्न पडेल की कर्मकांड जे आहे हे वैदिक शास्त्रामध्ये दिलेले विधी आहेत, म्हणजे बऱ्याच प्रकारचे उपवास, तापास, व्रत वैकल्य किंवा यज्ञ विधी आपण करतो, मग हे वाईट आहे का? नक्कीच वाईट नाहीये. आपल्याला कदाचित तमोगुण किंवा रजोगुण, जी आपण चर्चा केली 14व्या अध्यायात, आपल्याला सत्वगुणाकडे नक्कीच नेईल. पण जसं आपण दुर्योधनाचं उदाहरण बघितलं, हे कर्मकांड करताना, व्रतवैकल्य करताना, उपवास तापास करताना, सो कॉल्ड धार्मिक विधी करताना आपला उद्देश हा भगवंतांना प्रसन्न करायचा आहे का स्वतःच्या इंद्रियांची तृप्ती करायचा आहे? हा उद्देश खूप महत्वाचा. आणि एक समर्पक उदाहरण, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती, माझी क्षमा असावी कोणाला जर हे रुचत नसेल तर तुम्ही फीडबॅक द्यावा, पण जर शास्त्रांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण ज्या प्रकारे आपले देवी देवतांचे उत्सव या महाराष्ट्र देशात किंवा भारतभरात, म्हणजे नॉर्थ मध्ये आपण देवी देवतांचे उत्सव बघतो, वेस्ट मध्ये आपण ते गरबा, म्हणजे नवरात्रीच्या ह्याच्या देवी नवदुर्गेचे किंवा अंबे मातेचे आपण पूजन बघतो, किंवा महाराष्ट्रामध्ये आपले सगळ्या महाराष्ट्रांचे आदिदैवत कोण आहेत? गणेशजी, विघ्नहर्ता. आता या देवी देवतांचे पूजन कसे करावे हे शास्त्रामध्ये अतिशय समर्पकपणे लिहिलेलं आहे. 3 गोष्टी जर नसतील तर कुठल्याही देवी देवता प्रसन्न होत नाहीत. हे विधिविधान आहे शास्त्रांचं. कुठल्या 3 गोष्टी? ज्या पूजेमध्ये विष्णूंचे गुणगान होत नाही, जिथे विष्णूंची आराधना होत नाहीत, आणि जिकडे विष्णूंना लावलेला भोग हा त्या देवी देवतांना दिला जात नाही प्रसाद म्हणून, ती जी पूजा आहे, ती आराधना आहे, ती षोडशोपचारे होत नसते. हे वैदिक शास्त्रांचं प्रमाण आहे. आणि म्हणूनच इवन आपण गणपतीमध्ये ज्या आरत्या म्हणतो त्या आरतीचं पुस्तक उघडून जर तुम्ही निरखून बघितलं तर प्रत्येक वेळेला शेवट कसं करतो आपण? सगळ्या आरत्या म्हणून झाल्यावर एकच आरती असते, अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम वामनम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र हरी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शेवटी ते विष्णू पर्यंतच येतं, जे या देवी देवतांचे स्वामी आहेत. पण आज काय होतंय? गणेशोत्सवाच्या नावाने
म्हणजे सुरुवात चांगलीच होते. सोसायटीमध्ये गणपती आलेले आहेत, सगळे अगदी पवित्र वातावरण आहे. 6 वाजता कृपया सगळ्यांनी आरतीला यावे, वेळात वेळ काढून अनाउन्समेंट होते. अतिशय पवित्र स्नान करून चांगले कपडे घालून आपण जातो आणि आरती सुद्धा अतिशय सत्वगुणामध्ये सुरुवात होते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. खूप छान वाटतं, पवित्र वाटतं. आरती घेतात, प्रसाद घेतला जातो आणि हळूहळू जसे 7 वाजतात 8 वाजतात ती जी गाणी आहेत ती भजनं आहेत चांगल्या स्वरामधली सत्वगुणामधली, ती हळूहळू कशी वळतात. गणपती बाप्पा मोरया, देवा हो देवा गणपती देवा सबसे बढ़कर कौन, आज तुम्हारे भक्त गणों में हमसे बढ़कर कौन. अशा प्रकारे हळूहळू ती प्रसिद्ध सो कॉल्ड भक्तीपूर्वक, म्हणजे ज्याच्यात भक्तीचा लवलेश नसतो पण सो कॉल्ड भक्ती गीतं जी बॉलिवूड हॉलिवूड मधली जी गीतं आहेत, हॉलिवूड मध्ये कदाचित, पण बॉलिवूड म्हणा किंवा टॉलिवूड म्हणा, अशा सगळ्या वुड्स मधले जंगलामधली जी गाणी आहेत ती येऊन ती गाणी हळूहळू लाऊडस्पीकरवर म्हटली जातात आणि अशा आवाजात ती कानठळ्या बसायला पाहिजेत. आणि ह्या गाण्यांचा मग मंत्र रूपांतर जशी जशी संध्याकाळ व्हायला लागते तशी मात्र अचकट विचकट जी गाणी असतात, फक्त स्त्री आणि पुरुष एकमेकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने जे नृत्य करतात. आता तो विचार आपण इकडे गीतेच्या क्लासमध्ये घ्यायला नको, पण कल्पना करा कमी जास्त अंतराने हेच दृश्य शेवटी आपल्याला गणेशोत्सवात दिसतं. आणि शेवटी गणपती परत जाताना मात्र डोक्याला हात लावतात, एवढ्या मोठ्या कानांनी मी काय ऐकलं आणि काय बघतोय की काय. तर हे फक्त स्त्री पुरुष मंडळी, मग ती यंग असू देत ओल्ड असू देत, फक्त आचकट विचकट अंग म्हणजे हातवारे करून नाचतायत काय, गातायत काय आणि पळतायत काय, आणि शेवटी मला सांगतायत पुढच्या वर्षी लवकर या. तर कदाचित मी हे थोडंसं स्ट्रेच केलं असेल एक्झाम्पल. बहुतेकांच्या घरात अगदी षोडशोपचारे सुद्धा पूजा असते, ह्याला माझा विरोध नाहीये. पण ह्या करण्याच्या मागे कधीतरी समाज जो आहे या मागे काय हेतू आहे, म्हणजे देवी देवतांची पूजा का करावी ह्याचं आपण विवरण आधी पण ऐकलं, भगवान विष्णूंना प्रसन्न करायला. आणि खरोखर षोडशोपचारे करण्याच्या ऐवजी कधी कधी फक्त हाऊ डू आय एन्जॉय, लेट अस एन्जॉय द हॉलिडेज ऑफ गणेशोत्सव, अशा प्रकारे. किंवा दिवाळी आली की दिवाळीत एन्जॉय करायचं, गणपती आले की गणपतीमध्ये एन्जॉय करायचं, ख्रिसमस आलं की ख्रिसमसमध्ये एन्जॉय करायचं. म्हणजे एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. कोण एन्जॉय करतं? गणपती एन्जॉय करत नाहीत. कदाचित ते डोक्याला हात लावून बसलेत, कधी एकदा 10 दिवस संपतं आणि मी पळ काढतो. पण आपण मात्र एन्जॉय करणे, ही एवढीच एन्जॉय करायची जी प्रवृत्ती आज बळावली आहे, ती दुसरं तिसरं काही नसून कर्मकांडांच्या नावाखाली, गोंडस नावाखाली, धार्मिकतेच्या नावाखाली फक्त दंभपणा किंवा आसुरी प्रवृत्ती बळावण्याचं लक्षण आहे. तर जसं मी म्हटलं, माझे शब्द थोडेसे कटू असले तरी मी श्रील प्रभुपादांनी किंवा शास्त्रांनी जे म्हटलेलं आहे, साधू संतांनी जे म्हटलेलं आहे त्याचंच पुनरुच्चारण करतोय, कृपया क्षमा करावी. आणि म्हणूनच आसुरी तत्वज्ञान हे जे आहे हे अशा सगळ्या अवास्तव म्हणजे विचारधारेमधनं आलेलं आहे. आपण काल पण बघितलं आणि परवा सुद्धा उदाहरणं बघितली की मुळातच हे जग काय आहे, हे काल्पनिक, म्हणजे जे भगवंत आहे, देव आहे, देवी देवता आहेत आणि क्रिएटर, मेंटेनर, ह्या सगळ्या काल्पनिक, ह्या सगळ्या कल्पनाशक्तीच्या म्हणजे कल्पनाशक्तीमधनं आलेल्या उत्तम गोष्टी आहेत. मायथॉलॉजी ज्याला म्हणतात. इंग्रजांची आपल्याला, ब्रिटिशांची आपल्याला जी देणगी मिळालेली आहे, जेणेकरून आपण हेच सत्य समजतोय की काय, हे जग जे आहे अवास्तव आहे. म्हणजे आपण पॉइंट थिअरी बनतो. आपण एखाद्या सायंटिस्टला, सायन्सला विचारतो की बाबा जगाची उत्पत्ती कशी झाली, लेट मी एक्सप्लेन. ऍट वन पॉइंट ऑफ टाइम इन द इटर्निटी देयर वॉज अ बिग एक्सप्लोजन फ्रॉम अ पॉइंट and that explosion led to varieties of reaction, and through those reaction several years later the planetary systems came into existence. अशी एक गोंडस अतिशय म्हणजे काय म्हणतात अलंकारिक भाषा वापरून मोठमोठ्या शिकलेल्या, सो कॉल्ड शिकलेल्या, नावाजलेल्या शास्त्रज्ञांकडून जेव्हा आपण ह्या गोष्टी ऐकतो तेव्हा आपण त्याला सत्य समजतो. म्हणजे बरोबर ना. अशाच गोष्टी आपल्याला फिजिक्समध्ये किंवा जेव्हा जेव्हा हे प्रश्न विचारले जातात की जग कसं निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, त्याला हेच उत्तर, पॉइंट थिअरी. पण आता ही पॉइंट थिअरी
थोडासा विचार करा. म्हणजे शास्त्र एका वेळेला बाजूला ठेवले तरी चालेल, एका बालबुद्धीला तरी पटेल असं ह्याच्यात लॉजिक आहे का? म्हणजे एखाद्या स्फोटामधनं एखादं सृजन कधी होऊ शकतं का? म्हणजे हे असं सांगण्यासारखं आहे की एखाद्या खोलीत तुम्ही, म्हणजे गृहिणींना म्हणजे माताजींना हे उदाहरण कदाचित पटेल, की एका खोलीमध्ये जी बंद खोली आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही चपातीचं पीठ, पाणी, तेल, गॅसचा सिलेंडर, काडेपेटी, या सगळ्या गोष्टी, चपाती बनवायला लाटणं, पोळपाट, हे सगळं एका रूम मध्ये ठेवा. नुसतं ठेवा बरं का. त्या रूमला कडी लावा आणि त्या रूमला एक बॉम्ब ठेवून त्या बॉम्बस्फोट घडवा. आता त्या बॉम्बस्फोटामधनं असं काही समीकरण उद्भवेल, अशी प्रोबॅबिलिटी येईल की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जो गॅस आहे, ती काडेपेटी आहे, ती असा एक क्षण येईल की ती काडेपेटी गॅसच्या जवळ जाईल, त्याच वेळेला गॅस चालू होईल आणि त्याच्यावर तवा पडलेला असेल आणि त्याच वेळेला हे पोळपाट लाटणं एकमेकांच्या संपर्कात येऊन पाणी आणि पीठ त्याच्यातनं मळून ती चपाती निर्माण होईल. आता तुम्हाला ऐकायला सुद्धा हे कठीण वाटतंय, म्हणजे हसून हसून आपण कदाचित लोळू जमिनीवर की प्रभूजींना काय, म्हणजे काय झालंय, असं का बरळायला लागलेत. पण मित्रांनो, हेच वास्तव आहे आपल्या शास्त्रांचं, सो कॉल्ड सायन्स. जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारला जातो की जगाची उत्पत्ती कशी झाली, हे चपातीचं उदाहरण तुम्ही नेमकं लक्षात ठेवा. जेवढी प्रोबॅबिलिटी ह्या चपाती बनण्याची आहे ह्या रूम मधल्या स्फोटामधनं, तेवढीच प्रोबॅबिलिटी या सायंटिफिक थिअरीमधनं, सो कॉल्ड सायंटिफिक थिअरी, ह्याच्यात सायन्स काहीच नाही. खरं सायन्स आपण बघितलं हे भगवद्गीतेमध्ये आहे. त्याचप्रमाणे जीव केमिकल्स मधनं येतात. म्हणजे उत्तर नाही म्हणून आपलं एक काहीतरी थिअरी लावून टाकायची. कोणाकडनं हा मातेच्या गर्भामध्ये जीव कुठनं निर्माण झालेला आहे, तर मातेच्या गर्भामध्ये केमिकल्स असे काही निर्माण झाले, पुरुष आणि स्त्रीच्या मध्ये संग झाल्यावर त्या केमिकल्स मधनं हा जीव उत्पन्न झालाय. बर, मग असं असेल तर मृत्यू समयी ते सगळे केमिकल्स त्याच क्वांटिटीमध्ये, त्याच प्रमाणात, त्याच शरीरामध्ये आहे. मग हे शरीर निश्चित का पडलेलं आहे बुवा? तुम्ही म्हणता ना ही पास्ट अवे कुठे? हे व्यक्ती तर इकडेच झोपलेले आहेत, फक्त निश्चल झालेले आहेत, म्हणजे हलत नाहीयेत. तर मग तुम्ही का म्हणता केमिकल्स मधनं? मग ते केमिकल्स गेले कुठे? केमिकल्स सगळं इकडेच आहेत. मग जीवन हे केमिकल्स मधनं येऊ शकतं का? म्हणजे उदाहरणार्थ परत एक उपमा द्यायची झाली, जसं आपण चपातीचं उदाहरण घेतलं, समुद्राच्या लाटा येत आहेत आणि त्या लाटा आपटून 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 एक वेळ अशी येईल की त्याच्यातनं काही धातू निर्माण होतील आणि त्या लाटांच्या तडाख्याने ते धातू असे काही एकत्र बरोबर येतील की एक दिवस असा उजाडेल की त्या समुद्राच्या लाटामधनं निर्माण झालेलं एक सुंदर घड्याळ आपल्या हातात येऊन पडेल. ही प्रोबॅबिलिटी आहे का? कधी शक्य आहे का? लॉजिकली सुद्धा शक्य नाही. पण मित्रांनो, दुर्दैव आपलं की ह्याच थिअरीवर आपण डिग्र्या मिळवलेल्या आहेत. म्हणजे बीएससी, बीकॉम, एमकॉम, पीएचडी सगळं करून झालेलं आहे. कसं? तर जग जे आहे एका भयंकर स्फोटामधनं निर्माण झालंय. जीव जो आहे तो रसायनांच्या मिश्रणामधनं, केमिकल रिॲक्शन मधनं आपली जीवसृष्टी झालेली आहे. माणूस कुठून आला? माकडांपासून. म्हणजे आपले पूर्वज कोण होते? माकडं होती. डार्विनची थिअरी काल आपण चर्चा केली परवा. डार्विनची थिअरी सुद्धा किती विनोदी आणि हास्यास्पद. म्हणजे माकडंही सुद्धा आज चांगल्या प्रकारे विचरण करतायत जंगलामध्ये, मनुष्यही आहे. मधले सगळे जे स्पीशीज आहेत, सो कॉल्ड ट्रान्समायग्रेशन, ते सुंदर चित्र दाखवलं जातं डार्विनचं. उत्क्रांती, मानवाची उत्क्रांती. आता हा उत्क्रांती हा शब्द मला आज देखील कळलेला नाहीये, पण एक जड चांगला शास्त्रीय शब्द आहे आणि म्हणजे तो खरोखरच चांगला असेल आणि तो सत्य असेल असं एक भोळी भाबडी भावना घेऊन मी आजपर्यंत हेच समजत आलोय की माझे पूर्वज जे होते, पणजोबा जे होते, माकड होते. आणि आज त्यापासून, म्हणून आज माझी कदाचित क्रिया जी आहे, माझी जी कर्म आहेत आणि माझे जे विचार आहेत एखाद्या माकडाप्रमाणेच आहेत. म्हणजे या झाडावरनं त्या झाडावर फक्त मी भोगेच्छा करायला उड्या मारतोय. तर नक्कीच आपण बघतोय की हे सगळं जे तथ्य आहे तथ्य नाही, कारण शास्त्रचक्षू बघितल्याशिवाय या सगळ्या ज्या आख्यायिका आहेत हे आसुरी तत्वज्ञानाचा साक्षात्कार आहे. आणि म्हणूनच हे अशा प्रकारे जेव्हा आपण आसुरी तत्वज्ञान घेतो ते जस्ट एन्जॉय हा एकच मंत्र दिला जातो. जीवनाचं ध्येय काय आहे? एन्जॉय करा. पण आपण समजू शकतो
की नो गुड कॅन कम विदाउट गॉड. GOOD मध्ये गॉड हा ऑलरेडी लपलेला आहे. भगवंत आणि त्यांचं स्थान समजल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीच जे यश मिळणं म्हणा किंवा पवित्र होणं म्हणा ते कधीच आपण साध्य करू शकणार नाही. तर देवाला आपल्या जीवनातल्या इक्वेशन मधनं बाहेर काढून आपण जीवन जगणं म्हणजे एक प्रकारे आसुरी तत्वज्ञानच आहे. आणि असं नाहीये की हे जे आसुरी मानसिकतेचे लोक आहेत ते मूर्ख आहेत, असं पण नाहीये. एकापेक्षा एक विद्वान आहेत, त्यांची भाषा सुद्धा विद्वत्तेने पूर्णपणे भरलेली आहे. आता मी आजकालची उदाहरणं घेणार नाही, तुम्ही बघू शकता, पण शास्त्रामध्ये पण अनादी कालापासून ही उदाहरणं आपण बघतो. आता हे चित्र तुम्ही बघत असाल, कोणाचे चित्र आहे? हिरण्यकश्यपू प्रल्हाद महाराजांना क्लेश देत आहेत. जेव्हा सत्य समजलं सहन करू शकले नाहीत. पण हाच हिरण्यकश्यपू, आपण त्या कथेमध्ये जाणार नाही, पण तुम्हाला प्रसंग सांगतो. जेव्हा ह्याचे बंधुराज हिरण्याक्ष म्हणजे ह्याच्याही पेक्षा महान असुर, जेव्हा त्यांनी सृष्टीमध्ये कोलाहल माचवला होता, तेव्हा भगवान विष्णूंना स्वतः वराहदेवाच्या रूपाने या हिरण्याक्षाचा वध करावा लागला होता. आणि तेव्हा मात्र आपल्या बंधुराजांचा वध झाल्यावर जेव्हा त्यांची पत्नी म्हणजे हिरण्याक्षाची पत्नी आणि हिरण्यकशिपूचे माता या दोघी विलाप करायला लागल्या त्यांच्या शवाकडे बघून, अरे रे मृत्यू, मी सांगितलं होतं विष्णूंच्या समोर जाऊ नका, विरुद्ध काम करू नका, आता बघा त्यांना मृत्यू आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. तेव्हा हाच हिरण्यकशिपू जो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला, सगळी शास्त्र समजून उमजून आलेला आहे, तो काय सांगतोय? म्हणजे कदाचित आपण जर कंटेक्स्ट बघितला नाही आणि आपण भागवत पुराणामधला जर तो प्रसंग बघितला, जेव्हा हिरण्यकशिपू आपल्या मातेला आणि हिरण्याक्षाच्या पत्नीला उपदेश देतोय, तर कदाचित भगवंत दुसऱ्या अध्याय सांगतायत असं वाटायला लागेल. म्हणजे हाच हिरण्यकशिपू सांगतोय की हे बघा, आपण हे शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत. त्यामुळे जो गेला आहे त्याच्यावर विलाप करू नका. आपण ह्या शरीर या भौतिक सृष्टीच्या पलीकडे नेहमी बघितलं पाहिजे. असं एक विद्वत्तेपूर्ण जे लेक्चर आहे तो तिकडे देतोय. पण उद्देश काय? एवढं सगळं करून, इतकं पांडित्य मिळवून सुद्धा शेवटी हिरण्यकशिपू जो आहे तो मात्र भगवान विष्णूंचा हेवा करतो, म्हणजेच आसुरी मानसिकता. म्हणून मानसिकता ह्याचा उद्देश हा खूपच, विचारधारा जी आहे, मी भोक्ता आहे, मी नियंत्रक आहे आणि मी शोषण माझ्या आनंदासाठी करणार, हीच उदाहरणं आपण इतिहासामध्ये अगणित उदाहरणं बघितलेले, बरोबर ना? मग तो हिटलर असू दे किंवा रावण असू दे, कोणी असू दे, प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा व्यक्ती हा विचार करतो की मी नियंत्रक आणि मी भोक्ता, आणि आजकालच्या जीवनामध्ये पण आपण हेच बघतो. म्हणजे वेळ वाचवण्यासाठी सो कॉल्ड, म्हणजे आपण इतके शोध लावले एकापेक्षा एक. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं तर शेतामध्ये वेळ लागतो, खूप कष्ट करावे लागतात, बैलांना घेऊन शेत नांगरायचं वगैरे. तर म्हणून आपण ट्रॅक्टरचं उत्पादन केलं, त्याचा शोध लावला. आणि आता एकापेक्षा एक म्हणजे टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स मशीन येत आहेत. का? तर वेळ वाचावा, बरोबर ना? वेळ वाचतोय का? फास्ट फूड आलं, फास्ट कार आल्या, फास्ट स्मार्टफोन आले, सगळं काही जीवन फास्ट 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 होतंय. पण नो टाइम सिंड्रोम, म्हणजे एवढं फास्ट होऊन सुद्धा जो वेळ कदाचित आधीच्या काळात भरपूर वेळ मिळायचा, मी माझ्या आजोबांच्या गोष्टी ऐकायचो, मनसोक्त फिरायचं, मित्रांच्या घरी गप्पा मारायच्या आणि दिवसभर चांगले काबाड कष्ट करायचे, संध्याकाळच्या वेळात मंदिरात येऊन कीर्तन ऐकायचं, भगवंतांचा प्रसाद घ्यायचा, अशा प्रकारे एक साधं सोपं सरळ जीवन जगायचो भरपूर वेळ. आणि टेक्नॉलॉजी शून्य. आता मात्र तोच वेळ वाचवण्यासाठी आपण इतकी अघात टेक्नॉलॉजी आणलेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, नॅनो टेक्नॉलॉजी पासून ते अगदी मॅक्रो लेवल पर्यंत सगळीकडे आपण टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट केलेलं आहे, सो कॉल्ड. पण वेळ मात्र कुठे हरवून गेलाय हे आपल्याला कळत नाही. सगळं फास्ट झालंय तरी नो टाइम सिंड्रोम. तर हे पुन्हा एकदा हे का होतं? कारण आसुरी मानसिकतेचा प्रादुर्भाव. आणि म्हणूनच अशा प्रकारे जेव्हा आसुरी कर्म करतो एक मनुष्य, तेव्हा परिणाम काय होतात हे भगवंत निक्षून सांगतायत. आणि हे परिणाम ऐकून कदाचित आपल्याला जाग येते, आपल्यासारख्या समाजातल्या सगळ्या लोकांना जाग यावी, हा त्यातला उद्देश आहे. तर पहिला परिणाम काय? चिंतेने आपण गोंधळून गेलेलो आहे. आत्ताच आपण बघितले ना, म्हणजे
इतकं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट करून शेवटी हाती काय लागलं, हिरोशिमा नागासाकी उद्ध्वस्त होणारी शहरं आणि दहशतवादासारख्या समस्या. म्हणजेच ह्या शेवटी सगळे करून परिणाम काय, तर फक्त चिंता आणि गोंधळ आणि अमाप इच्छा. म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा पूर्ण झाली की तिसरी. या इच्छेमधनं आपली सुटका नाही. तर अशा प्रकारे भगवंत सांगतायत की आसुरी तत्वज्ञान जे आहे फक्त आसुरी मानसिकताच निर्माण करते आणि अशी मानसिकता आपल्याला आसुरी कर्मांकडे नेते. आणि अशा प्रकारे जेव्हा आसुरी कर्म करतो तेव्हा असे भयानक परिणाम, त्यातले चांगले परिणाम कधीच दिसणार नाहीत, शुभ परिणाम दिसणार नाही, अशुभच होतं. आणि म्हणूनच आपण खूप केअरफुल राहायला पाहिजे की कुठलं तत्व आपण आपल्या जीवनामध्ये अनुसरलं पाहिजे, कुठलं तत्वज्ञान. वी कॅनॉट टेक दिस सब्जेक्ट लाईटली, बरोबर ना. आणि म्हणून अर्जुन पुढे विचार करतोय की या लोकांची गती काय पुढे. तर भगवंत सांगतायत नरकाची 3 प्रवेशद्वार. मला माफ करा, मला वाटतं आपण एक 5 मिनिटं एक्स्ट्रा घेऊया आज, कारण हा चॅप्टर आता शेवटच्या सेक्शन मध्ये आहे आणि खूप महत्वाचा विचार इकडे भगवंत देत आहेत. 3 नरकाची द्वार, म्हणजे अशी पॅरलल पण नाही आहेत, एकामधनं एक आपण एंटर करू शकतो. त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोध तथा लोभस अस्मादेतस्त्रयम त्यजेत. हे त्यागले पाहिजेत. कुठली? काम क्रोध लोभ, ही नरकाकडे जाणारी 3 द्वार. एक बुद्धिमान मनुष्य जो आहे त्याने अगदी हुशारीने या तिघांचा त्याग केला पाहिजे. आणि तिन्ही दार बघा कशी एकमेकांशी रिलेटेड आहेत. साधा सोपा फॉर्म्युला आहे. जेव्हा आपल्या इच्छा, जेव्हा आपण हे समजतो की मी शरीर आहे, मी आत्मा नाही, असा जो भ्रम आपल्याला लहानपणापासून निर्माण केलेला आहे, त्याच्यातनं काय निर्माण होतात? काम इच्छा म्हणजे फक्त पुरुष स्त्रीच्या मधल्या नव्हे, प्रत्येक भोग वस्तूच्या बद्दल ग्रहण करण्याची जी इच्छा आहे त्याला काम इच्छा. आता गमतीची गोष्ट अशी की एकदा काम म्हणजे ही इच्छा, भौतिक इच्छा निर्माण झाल्या की त्या इच्छेच्या मागे माणूस कसा आहे, अगदी सुसाट पळालेला आहे. आता आपण 3 कर्त्यांची कन्सेप्ट ऐकलेली आहे आधी पण, 14व्या अध्यायात म्हणा, 9व्या अध्यायात म्हणा. तर 3 कर्ता ज्याप्रमाणे प्रत्येक इच्छा पूर्ण होईलच असं नाही. जर आपल्या प्रारब्धात लिहिलेलं असेल, परमात्म्याने सँक्शन दिलं, तर कदाचित आपली भौतिक इच्छा पूर्ण पण होते आणि भौतिक कर्मफळ मिळतं. पण विरोधाभास असा, ज्या वेळेला आपली काम इच्छा पूर्ण होते त्यावेळेला त्या इच्छेमधनं आपल्याला समाधान मिळतं का? नाही. त्याच्यातनं लोभ निर्माण होतो. अजून पाहिजे, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, रो हाऊस, बंगलो, मॅन्शन, कधीच न संपणारी, बरोबर ना. 1000 मिळतायत, लाखो मिळवायचे, लाखो मिळतायत, करोडो पाहिजेत, करोडो मिळतायत, नाही, अब्ज मिळाल्याशिवाय समाधानच कुठे. तर अशा प्रकारे काम इच्छा पूर्ण झाल्या, भौतिक इच्छा, तरी फक्त लोभामध्ये आपण प्रवेश करतो आणि त्याला अंतच नाही. आता चुकून माकून काम इच्छा पूर्ण झाली नाही, इट इज नॉट सँक्शन टू अस, तर काय होतं? फ्रस्ट्रेशन. मग त्या फ्रस्ट्रेशन मधनं क्रोधात भवती सम्मोहात, आणि सम्मोहात स्मृती विभ्रमा. तर अशा प्रकारे काम इच्छा किंवा भौतिक इच्छा पूर्ण नाही होत तेव्हा मात्र क्रोध येतो. म्हणजे आगीतून फुफाट्यात ज्या क्षणी आपण या भौतिक इच्छेच्या सागरात अडकतो, काम क्रोध लोभ हे त्रिकोणामध्ये अडकलेलं असतं. पूर्ण झाल्या तर लोभ, नाही पूर्ण झाल्या तर क्रोध. अशा प्रकारे एका प्रकारे आपण या पाशवी त्रिकोणामधनं बाहेर पडणं अशक्य वाटून राहतं. आणि म्हणूनच भगवंत इकडे सांगतायत, जर ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग. काय तो मार्ग? शास्त्रांचा अभ्यास करून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य. खऱ्या अर्थाचं स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिशांपासून फक्त स्वातंत्र्य नव्हे, तो एक टप्पा झाला शारीरिक दृष्टीने. पण खरं स्वातंत्र्य म्हणजे या भौतिक जगातनं बाहेर कसे पडावे ह्याच्याबद्दल विवेचन. आणि हे मात्र शास्त्र पुन्हा पुन्हा निक्षून सांगतायत, अतिशय सोपे शब्दामध्ये सांगतायत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या इंद्रिय तृप्तीचं नियमन कर. 4 नियम पाळ. कुठले 4 नियम? काय करू नये? मांसाहार करू नये, जुगार खेळू नये, अवैध संग करू नये, आणि नो मीट ईटिंग, नो गॅम्बलिंग, नो इंटॉक्सिकेशन, कुठल्याही प्रकारची नशा करू नये. हे 4 साधे सोपे नियम.
आपण कुठले प्राणी नाही आहोत की जे आपल्याला इतकी पण इच्छा डिटर्मिनेशन नाही की आपण हे करू शकत नाही. नक्कीच करू शकतो. संघ मिळाला चांगला संघ तर अजूनही चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि काय करायला पाहिजे, मला वाटतं आतापर्यंत सगळ्यांना पाठ झालेलं असेल, ABCD. भक्तांचा संघ, पुस्तकांचं ग्रंथांचं वाचन नियमितप्रमाणे, अगदी नियमित रूपया भगवंतांच्या नामांचं नामस्मरण आणि भगवंतांचा प्रसाद, त्याच्याशिवाय दुसरं खाणं नाही. अशा प्रकारे सत्वगुण जोपासायचा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जो आहे शुद्ध सत्वाकडे आपलं प्रयाण करायचं. तर ह्या प्रकारे जर आपण आपलं जीवन जगलो तर नक्कीच ही गुरुकिल्ली आपल्याला मिळेल. तर शेवट मी ह्या गोष्टीने करीन. आपल्याला हे चित्र सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना? कोण आहे हा? रावण. आता पुन्हा समरी करायची झाली या सगळ्या अध्यायाची. हा रावण कोण होता? एक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला साधा सुद्धा व्यक्ती नव्हता, म्हणजे अतिशय पंडित विद्वान आणि राजबिंडा, अलौकिक सामर्थ्य, तपसिद्धीने ब्रह्मा आदी देवांकडून, शिवजींकडून असे असे एकापेक्षा एक वर मागितलेला. म्हणजे आमची तुमची गोष्ट बघितली, आता थंडीचा मोसम आहे, थोडीशी थंडी वाजली तर इतका त्रास होतो, स्वेटर घालावं लागतं, पांघरावं लागतं, तरी आपण त्याच्यातनं बाहेर पडत नाही. आणि काही महिने झाले तर याच घरात बसलेलो असताना उन्हाळ्याच्या काळात घामाच्या धारा व्हायला लागतात. म्हणजे सारखं या त्रिविध तापातनं आपली सुटका नाही. पण रावणाची गोष्ट जरा न्यारीच होती. त्याचा प्रभाव इतका मोठा होता की असं म्हटलं जातं, रामायणात म्हटलेलं आहे, त्याची विवेचनं दिलेली आहेत, नुसती भुवई हलवली म्हणजे सिंहासनावर बसलेला आहे आणि थोडंसं, म्हणजे आपण जसा एसीचा रिमोट कंट्रोल करतो, टेम्परेचर थोडं कमी वाटतंय किंवा जास्त झालंय, गरमी होते, तर बोलायची पण इच्छा गरज नाही, फक्त भुवई वर उंचवायची, इंद्राच्या दिशेने बघायचं की तो इंद्रदेव लगेच समर्थक आपल्या दूताला सांगून पाऊस पाडायचा, पर्जन्य पाडायचा. अग्निदेव थोडेसे अग्नी उष्मा निर्माण करायचे. गरम व्हायला लागलं तर चंद्रदेव शांतता, शीतलता निर्माण करायचे. तशा प्रकारे फक्त भुवई उंचून देवी देवता जे आहे त्याच्या इच्छेप्रमाणे काम करायचे. म्हणजे त्याच्या प्रसन्नतेसाठी इतका त्याचा प्रभाव होता, इतका मोठा, इतका प्रभावशाली, इतका शक्तिशाली, इतका सुंदर, ज्याच्या एकापेक्षा एक अलौकिक राण्या होत्या मंदोदरी सारख्या, आणि इतकं मोठं साम्राज्य. पण उपयोग काय? जेव्हा शृपणखेने समजलं की माझं नाक कापलं म्हणून हा जो माझा भाऊ आहे, सामर्थ्यशाली भाऊ, काही हालचाल करणार नाही, म्हणून तिने समजून घेतलं रावणाचा वीक पॉइंट काय, तर कामेच्छा. कामांध झालेला जो रावण आहे त्याला जेव्हा सीतामय्याचे जे गुण, अवयव शरीराचे जे गुण आहेत आणि त्यांची जे सौंदर्य होतं, दिव्य सौंदर्य, ती जेव्हा वर्णन करायला लागली तेव्हा हा जो कामुक झालेला रावण आहे संपूर्णपणे ज्ञान जरी असेल तरी अंध, कामेच्छेमुळे अंध होऊन जे नको ते करावयास गेला. आणि भगवंतांना बाजूला सारून भगवंतांच्या शक्तीला आपण कसा उपभोग घ्यावा ह्याची एक अतिशय आसुरी इच्छा त्याच्या हृदयात निर्माण झाली. आणि मग पुढची गोष्ट आपल्याला माहितीये, तो रावण दशानन ज्याला म्हणतात, की शेवटी श्रीरामांना पाचारण करण्यात आलं. जेव्हा युद्ध होतं की सगळे मृत्युमुखी पावले तरीही रावण काही बधायला तयार नाही. आणि शेवटी मात्र श्रीराम रामबाण घेऊन जेव्हा हृदयामध्ये मारतात, जेव्हा त्याचे 10 तोंडाला मारत होते तेव्हा एक मुख गेलं तर दुसरं मुख पुन्हा जन्माला यायचं, इतकी अलौकिक शक्ती. पण श्रीरामांकडे असा बाण होता जेणेकरून तो रामबाण उपाय जेव्हा म्हणतात ना, हृदयामध्ये जेव्हा योग्य ठिकाणी योग्य वेळाने मारला गेला तेव्हा मात्र हा रावण संपूर्णपणे मृत्युमुखी पडला. तर त्याच प्रकारे आपली पण ही 10 तोंड, ही रावणाची प्रवृत्ती जी आहे ती आपल्यामध्ये पण सुद्धा अगदी ठासून भरलेली आहे. तुम्ही अग्री करा किंवा न करा, हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर रूप जेव्हा आपली तोंड असतात, कधी ना कधी आपण एकाला शांत करतो की दुसरा वर घेतो, दुसऱ्याला शांत करायचा जातो, तिसरा तोंड वर करतो. अशा प्रकारे ही रावणाची प्रवृत्ती, आसुरी प्रवृत्ती आपल्या हृदयामध्ये पण आहे. पण आपल्यासाठी काय पाहिजे? रामबाण उपाय. श्रीरामांनी जसा तो बाण मारून त्या रावणाच्या या आसुरी प्रवृत्तीचा नाश केला, तेच भगवान श्रीराम या कलियुगामध्ये रामबाण उपाय कुठला?
तेच श्रीराम हरिनामाच्या रूपाने संपूर्णपणे पुन्हा अवतरित झालेले आहेत. जो हरे कृष्ण महामंत्र आहे, भगवंतांचं सुंदर दिव्य नाम, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा कलियुगामध्ये जो युगधर्म म्हटला जातो, रामबाण उपाय, या आसुरी प्रवृत्तींचा नाश करून आपल्याला दैवी प्रवृत्ती जर आपल्या जीवनामध्ये जोपासायच्या असतील तर एकच रामबाण उपाय, तो म्हणजे भगवंतांच्या शुद्ध नामाचं गान. तर अशा प्रकारे भगवंत शेवटी ही गुरुकिल्ली शास्त्रांचं अनुकरण करून भगवंतांचा शुद्ध भक्त कसा व्हावा हीच गुरुकिल्ली आपल्याला इकडे देत आहेत. तर इथे मात्र आपण आज संपूया. आय एम रिअली सॉरी, मला वाटतं थोडासा वेळ आपण अधिक घेतलेला आहे. गुरुवारचा वेळ आहे, वीकडे आहे, तरी तुम्ही सगळे पेशंटली ऐकताय, ह्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण लॉग ऑफ करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी कालची अनाउन्समेंट पुन्हा एकदा सांगू इच्छितो. या रविवारी हिंजेवाडीमध्ये आपण गीता ज्ञानदान किंवा दान यज्ञ ज्याला म्हणतो, त्याचं आपण एक ऑर्गनायझेशन केलं आहे. हे जे ज्ञान आपण घेतोय ते मोठ्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांपर्यंत पोचावं म्हणून भगवद्गीतेचं वितरण ह्याचा घाट घातलेला आहे आणि तुम्ही सगळे ह्याच्यात सहभागी होऊ शकता. वैयक्तिकरित्या येऊ शकलात तर अजूनच उत्तम, भेट व्हायची संधी मिळेल. जर ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये करू इच्छिता तरीही तुम्हाला ग्रुपवर लिंक देण्यात येतील. तुम्ही तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्ही देणगी देऊन भगवद्गीता डोनेट करा, जेणेकरून ह्या गीता खूप लोकांपर्यंत पोहोचून त्याचा लाभ मिळू शकेल. आणि अशा प्रकारे आज आपण इकडे 16वा अध्यायाचं समर्पण केलेलं आहे. तर आता 2च दिवस राहिलेले आहेत, 17वा आणि 18वा अध्याय राहिलेला आहे. आपण याची चर्चा पुढे अशीच चालू ठेवूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू सो मच. काही प्रश्न असतील किंवा काही अभिप्राय असतील किंवा काय, तर नक्कीच तुम्ही सांगू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस. तुम्ही मगाशी म्हटलेत की 3 हे कम्प्लीट केल्यानंतर ती पूजा पाठ कम्प्लीट होती. त्याच्यात तुम्ही एक जसं म्हटलं की विष्णूंना आरती केल्याशिवाय किंवा भोग दिल्याशिवाय होत नाही, तर दुसरे 2 कुठले होते? म्हणजे देवी देवतांचं जर आपल्याला चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट द्यायचा असेल तर 3 गोष्टी नेहमीच करायला पाहिजेत देवी देवतांसमोर. कारण देवी देवतांचे स्वामी कोण? हे भगवान विष्णू, त्यांचे स्रोत हे विष्णू आहेत. म्हणून विष्णूंचे गुणगान, म्हणजे वैदिक शास्त्रामध्ये जितके श्लोक आहेत आणि आपल्या परीने विष्णूंचे गुणगान, विष्णूंची आराधना म्हणजे त्यांची विग्रह पूजा, सर्वात आधी मान जो आहे विष्णूंना आपण आराधना करतो आणि विष्णूंना भोग लावून जो प्रसाद आहे तो त्या देवी देवतांना आपण अर्पण करतो. तर विष्णूंचे गुणगान म्हणजे त्यांचं नामसाधना आपण करू शकतो, विष्णूंची आराधना, विग्रह पूजा आणि विष्णूंचा प्रसाद, विष्णू प्रसाद ज्याला महाप्रसाद म्हणतो, तो आपण देवी देवतांना देतो. तर अशा प्रकारे जेव्हा आपण करतो तेव्हा ते देवी देवता काय करतात, ते खुश होऊन तुम्हाला वर देतात. कसला वर देतात? तुम्हाला चांगली संपत्ती मिळो, प्रॉपर्टी मिळो, करिअरमध्ये प्रमोशन मिळो, हे देणार आहेत का? नाही. ते सगळ्यात उत्तम वर कुठला देतात? ते म्हणजे भगवंतांचे चांगले भक्त व्हा. आणि हा सगळ्यात उत्तम वर हे देवी देवता द्यायला खूप उत्सुक असतात. पण दुर्दैवाने आपली जी टेंडन्सी असते ती फक्त कदाचित जे पूर्वीचे संस्कार म्हणा किंवा सभोवतालची जो मीडिया आहे आणि त्याचा जो प्रचार आहे, भोगवाद जो आहे, त्याच्यामुळे फक्त आपण बिझनेस रिलेशन ठेवतो की मी जर हे व्रत केलं रिटर्न मध्ये मला हे पाहिजे, हा उपवास केला तर ते साध्य झालं पाहिजे, हे मी चढवलं 5 नारळ किंवा तेल चढवलं तर मला इन रिटर्न मला प्रमोशन पाहिजे. तर हे जेव्हा बिझनेस डिलिंग केलं जातं देवी देवता बाध्य होतात. कारण शेवटी दे आर ऑब्लाइज टू गिव्ह यू बिकॉज दे आर दे आर टेकिंग दॅट सर्व्हिसेस, दे आर टेकिंग दिस ऑब्लेशन्स. पण दॅट इज नॉट व्हॉट दे रिअली वॉन्ट. दे रिअली इंटेंड टू गिव्ह यू द बेस्ट. आणि म्हणूनच
जेव्हा आपण खऱ्या अर्थाने देवी देवतांची आराधना करावी तेव्हा एकच वर मागावा की हे गणेशजी, हे शिवजी, ज्यांची कोणाची आपण आराधना करतोय, माझ्यासाठी सगळ्यात चांगलं जे आहे, माझ्या श्रेयस माझ्यासाठी जे आहे लॉंग टर्म मध्ये, ते मला दे. तेव्हा मात्र या देवी देवता तुम्हाला खरा आशीर्वाद देतील. ते म्हणजे भगवान कृष्ण किंवा भगवान विष्णूंचे भक्त, आणि त्या भक्तीमध्ये ज्या काही बाधा असतील त्या सगळ्या त्या दूर करून तुम्हाला त्या दिशेने नक्कीच जायला परावृत्त करतील. सो चांगला प्रश्न आहे प्रभूजी तुमचा. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जे आपण वेगवेगळे सण साजरे करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आराधना, व्रतवैकल्य करतो, या सगळ्यांना ह्या गोष्टींचं ज्ञान असणं खूप खूप गरजेचं आहे. तर थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग दिस टॉपिक. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, थँक्यू सो मच. पण प्रभूजी, सध्याच्या या मटेरियल वर्ल्ड मध्ये मेजॉरिटी ऑफ द पीपल असुरी प्रवृत्तीचेच असतील ना. ते डील ओनली, गिव्ह अँड टेकच चाललेलं आहे. येस. आणि भगवंत सुद्धा म्हणजे ह्याच्यात आश्चर्य करण्यासारखं काही नाहीये. भगवंत सुद्धा त्याचं स्टॅटिस्टिक देतात, मनुष्यानाम सहस्त्रेषु, म्हणजे हजारातला एक असा एखादाच असा निपजतो की ज्याला या शास्त्रांमधनं किंवा भगवंतांबद्दल थोडीशी कुतूहल किंवा थोडीशी उत्सुकता निर्माण होते. हजारातला एक. आणि असे 1000 घेतले त्यातला एक ऍक्च्युली त्या मार्गाप्रती जातो. म्हणजे 1 आउट ऑफ 1000 आउट ऑफ 1000 किती प्रोबॅबिलिटी झाली? 0.000 व्हॉट एव्हर. सो 1% ऑफ 1%. सो एनिवे, सांगायचा उद्देश असा की आपण जे आता इकडे जमलेलो आहोत, आता तुम्ही हाच विचार करा, एक 20-25 लोक आहोत कॉलवर. हा गीता ज्ञानाचा जो कोर्स आपण अनाऊन्स केला होता, कमीत कमी शेकडो लोकांकडे गेला असेल. आजकाल व्हॉट्सअपद्वारे इतक्या त्वरित सगळ्यांकडे जातो, सगळ्यांनी वाचला पण असेल. पण त्यातले किती जण खरोखर इच्छा त्यांची झाली की हा, हे पण जीवनामध्ये महत्वाचं आहे, लेट मी गिव्ह अ चान्स. आणि अशा विचार केलेल्यांनी ऍक्च्युली किती जण अटेंड करू शकले. बरोबर आहे ना? आणि म्हणून तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि भगवंतही हेच सांगतात की प्रत्येकाचं हे म्हणजे इट इज नॉट एव्हरीबडीज नो हे एव्हरीबडी मे नॉट बी अट्रॅक्टेड. बऱ्याच लोकांचे बरेच वेगवेगळे हेतू असतात. अर्थाती ज्ञानी जिज्ञासू. सो वेगवेगळ्या इच्छेद्वारे प्रत्येक जण आपापल्या इच्छेप्रमाणे त्या त्यावेळी मार्गाला लागतो. आणि आपलं सौभाग्य आहे की आपण सगळे म्हणजे इतके तग धरून आहात, हेच मला आश्चर्य वाटतं. 18 दिवस 18 अध्याय एका पाठोपाठ एक. मला सांगण्यासाठी पण इतके श्रम घ्यावे लागतात, मग तुम्ही मला ऐकण्यासाठी किती श्रम घ्यावे लागत असतील. तर तरीही सगळेजण अतिशय उत्सुकतेने ऐकताय आणि त्या मार्गावर जाण्याचा सिन्सिअर प्रयत्न करतायत, चॅन्टिंग करतायत, कीर्तन करतायत. सो इट इज सो हॅपी टू बी इन द असोसिएशन ऑफ डिवोटीज. सो वी हॅव टू रिस्पेक्ट अँड व्हॅल्यू सच अस आणि प्लेज इन अवर लाईफ की विल नेव्हर लीव दीज गोल्डन अपॉर्च्युनिटीज. एकदा हाती लागलेली लॉटरी आपण सोडणार का? नाही. तर लॉटरी लागलेली आहे, तर नक्कीच आपण ती आपल्या हृदयाशी सांभाळून ठेवली पाहिजे. हरे कृष्ण. अजून काही प्रश्न आहेत का कोणाचे? ओके. हरे कृष्ण प्रभू. प्रभूजी, म्हणजे हे ह्या चॅप्टर मधलं नाही, पण म्हणजे मला थोडंसं विचारायचं होतं की जेव्हा ते भागवतम मध्ये ज्या सगळ्या लीला अवतार वगैरे जे आहे, तर त्याचं काहीतरी म्हणजे कारण आहे ना, ते लीला अवतार का आले वगैरे. पण मग आता पांडुरंगाचा पण अवतारच आहे ना, म्हणजे कृष्णाचाच अवतार आहे. तर मग ते त्याच्यामध्ये का मेन्शन नाही केलं? मला हा नेहमी प्रश्न पडतो भागवतम मध्ये. विठ्ठला. हा, करेक्ट. तर असं म्हणजे आपण म्हणू शकत नाही. आपल्याला जर आपण अवतारांचं जर श्रीमद भागवतामध्ये त्याचे स्पष्टीकरण ऐकले, तर तो आवाका इतका प्रचंड आहे. तर कुठल्या कॅटेगरीमध्ये विठ्ठल भगवान आले हे आपण नेमके असं नमूद करू शकत नाही. उदाहरणार्थ आपण बघतो की लीला अवतार आहेत, मन्वंतर अवतार आहेत, युगा अवतार आहेत, आणि प्रभाव म्हणजे
भगवंतांचे जे स्वयंप्रकाश आणि तदात्म प्रकाश हे दोन कॅटेगरीमध्ये, वैभव प्रकाश आणि प्रभव प्रकाश. आता वैभव प्रकाश मध्ये सुद्धा लीलावतार आहेत, प्रभाव प्रकाश मध्ये सुद्धा लीलावतार आहेत. आणि त्या लीलावतारामध्ये हंस अवतार, मोहिनी अवतार, दत्तात्रेय आहेत, धन्वंतरी आहेत आणि मग आवेश अवतार सुद्धा आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेटली जर काही स्पेसिफिक रेफरन्स असेल तर मी आमचे सिनियर डिवोटी आहेत वृंदावन प्रभूजी, त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे. मी त्यांना नक्कीच विचारीन की शास्त्रिक रेफरन्स कुठला आहे. पण डेफिनेटली वी कॅनॉट से की इट इज नॉट मेन्शन. भगवान विष्णूंचेच म्हणजे भगवान कृष्णाचेच रूप आहेत विठ्ठल भगवान, आणि नक्कीच या कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमध्ये नक्कीच असतील. फक्त विल हॅव टू फाइंड आउट in what context it is referenced in the scriptures. So I'll get back to you, Mataji. ओके, थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. But I'll get back. Yes, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? प्रभूजी चार्टवर निमित्त सहदेव प्रभूंनी विचारलंय, दैवी प्रकृतीविषयी विश्लेषण कराल का? तर दैवी प्रकृती जे भगवंतांनी जे 26 गुण दिलेत ना, तर त्या गुणांची चर्चा आणि त्या गुणांच्या चर्चेच्या अनुषंगाने आपण काय केले पाहिजे हे ह्याचं जे विवेचन आहे पुढे 17व्या आणि 18व्या अध्यायात जास्त उद्धृत करणार आहेत भगवंत. तर आपण उद्यासाठी वाट बघू शकतो. आपण त्याची चर्चा भगवंतांच्याच तोंडी ऐकू नक्कीच. पण आज याच अनुषंगाने भगवंतांनी आसुरी भावाची जास्त का चर्चा केली, कारण रेड सिग्नल म्हणजे काय करू नये हे कळलं तर आपण काय करावं मार्गाला नक्कीच म्हणजे लागू शकतो. आणि आज जसं योगेश प्रभू म्हणतायत, आजकाल कलियुगामध्ये मेजॉरिटी हे आसुरी प्रवृत्तीच आपण सगळीकडे लक्षणं बघतो. म्हणून खूप महत्वाचा विषय होता की आसुरी आणि दैवी याच्यातला फरक कळणे ही सुद्धा एक पायरी आहे, ती सगळ्यात आधी. कारण वरकरणी दिसणारे जे दैवी आहेत ते कदाचित आसुरी, त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत ते आसुरी आहेत. आणि वरकरणी जे आसुरी दिसतात म्हणजे भागवत पुराणामध्ये पण अशी बरीच विश्लेषणं आहेत. वृत्तासुर हे उच्च कोटीचा राक्षस योनीमध्ये जन्माला आलेला दैत्य, त्यांनी इंद्राबरोबर युद्ध केलं, पण तो परम कोटीचा भक्त होता. हेच आपण त्यातनं शिकू शकतो, बरोबर ना? आणि लांब कशाला जा, महाभारतामध्ये सुद्धा एक प्रकारे भीष्मदेव, त्यांची भूमिका सुद्धा अशीच थोडीशी विलनिश होती. म्हणजे एकतर त्यांनी कौरवांचा साथ सोडला नाही आणि अशा प्रकारे संपूर्णपणे कौरवांच्या साथीतच त्यांनी युद्ध केलं, कौरवांच्या बाजूने, अधर्माच्या बाजूने, तरी त्यांना महाजन म्हणण्यात येतं. मग ते देवी प्रकृतीचे कसे? तर असे वरकरणी विरोधाभास दिसणारे सुद्धा आपण शास्त्रचक्षुने जेव्हा बघतो तेव्हा आपण त्यांना प्रॉपर कंटेक्स्ट मध्ये बघू शकतो. आणि म्हणून ह्या अध्यायाचं उद्देश हेच आहे की पहिलं काम म्हणजे दैवी प्रकृती काय आणि आसुरी प्रकृती काय, विचारधारा काय दोघांची, हे समजून घेणं. आणि ते समजून घेतलं की मग आपण नक्कीच दैवी प्रकृतीच्या दृष्टीने आपण पुढे वाटचाल करू शकतो. मला वाटतं इकडे आपण मे बी वी कॅन stop our conversation on this topic. I hope you have got some hints on this. Thank you, Prabhu. हरे कृष्ण. अजून कोणाचे काही प्रश्न? येस. सो प्रश्न नसतील आणि तुमच्या सगळ्यांची अनुमती असेल तर आपण सगळ्यांनी मिळून हरे कृष्ण महामंत्राचा जप 5 मिनिटं अभ्यास करावा अशी विनंती आहे. इज एव्हरीबडी ओके टू स्पेअर अनदर 4-5 minutes? मे बी तुम्हाला जर रिॲक्शन टॅब असेल तर तुम्ही हँड्स थम्स अप करू शकता, ओके म्हणू शकता, व्हॉट एव्हर यू लाईक. येस, अशा प्रकारे थम्स अप करू शकता. थँक्यू. सो ऑफकोर्स ज्यांच्याकडे माळा आहे, जपमाळा, त्यांनी जपमाळा घ्यावी. ज्यांच्याकडे नाहीये ते हाताच्या बोटावर पण करू शकता. आणि एकाच मिनिटात माळा घेऊन येतो माझी पण.
कीर्तन प्रभू, तुम्ही मे बी यू कॅन ऑल्सो ऍक्ट ऍज अ टाइम कीपर. 5 मिनिटं झाल्यावर तुम्ही तोच मंत्र जोराने म्हणा, म्हणजे आपल्या सगळ्यांना कळेल की 5 मिनिटं झालेली आहेत. ओके प्रभू. येस, सो वी कॅन स्टार्ट नाव. सो जसं स्क्रीनवर दिसतंय अशा प्रकारे माळा धरली जाते. हे बोट आपण स्पर्श करत नाही, कारण ही अंगुली जी आहे दुसऱ्यांचे दोष अंगुली निर्देश करतं, म्हणून आपण शक्यतो हे टच करत नाही. पण प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही करू शकता, पकडू शकता तुम्हाला पाहिजे तसं. आणि प्रत्येक मण्यावर आपण हरे कृष्ण महामंत्र. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, हरे कृष्ण महामंत्र जेव्हा आपण म्हणतो ती विधी जी आहे ती उच्चार फक्त नसून श्रवणाची विधी आहे. जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा तो दिव्य आपल्या मुखामधनं आपल्या कर्णामध्ये प्रवेश करतो आणि तिथून तो हृदयामध्ये प्रवेश करणं अपेक्षित असतं. आणि ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण संपूर्णपणे आपलं मन जे आहे ते एकाग्र करून हरे कृष्ण महामंत्र ऐकण्याचा प्रयत्न करू शकतो. तर 5 मिनिटं आपण सगळ्यांनी एकत्र करूया. तुम्ही अनम्यूट करू शकता. जर तुमच्या मागे काही डिस्टर्बन्स नसेल तर अनम्यूट करा. डिस्टर्बन्स असेल तर म्यूट वर ठेवू शकता, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होणार नाही. तर आपण सुरुवात करायची का? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे कृष्ण राम हरे हरे, राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे राम, राम राम हरे हरे, कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम हरे कृष्ण, हरे कृष्ण कृष्ण हरे राम, हरे राम, राम हरे हरे हरे, कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण राम हरे हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, हरे हरे राम, राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे कृष्ण राम हरे राम, हरे हरे राम, कृष्ण 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे, हरे कृष्ण हरे राम राम हरे राम, राम 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 कृष्ण 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 हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 राम 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 हरे हरे राम राम, कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे राम कृष्ण हरे हरे, कृष्ण हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे राम कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, राम हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम, कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण राम कृष्ण हरे हरे, हरे हरे राम कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे हरे, हरे
Krishna, Hare Krishna, Krishna Hare Krishna, Ram, Hare Ram, Ram, Hare Ram, Hare Ram Ram, Hare, Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare Ram, Hare Hare Hare, Ram, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare 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 Ram, Ram, Hare Ram, Krishna Krishna Hare Hare Ram Krishna, Hare Hare Ram Krishna, Ram Krishna Ram Krishna, Hare 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 Ram, Krishna 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, Hare Ram 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 Hare Hare Ram, Hare Krishna 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 Hare Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna Ram Krishna, Ram Ram Hare Hare Ram Ram Ram, 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 Hare Hare Krishna, Krishna Hare Krishna, Krishna Krishna Hare 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 Ram, Ram 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 Hare 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 Krishna, Hare Hare Krishna, Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Ram Krishna, Hare 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 Krishna, Krishna Krishna, Hare Hare Krishna Hare Ram, Krishna Hare 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 Ram Hare Krishna, Ram Hare Krishna, Hare Krishna Hare Krishna, Hare Krishna Krishna Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare 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 Krishna, Hare Hare Krishna, Ram Ram Hare 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 Krishna Hare Krishna Krishna, Hare Ram Ram Hare 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 Krishna Hare Hare Krishna, Krishna Hare Krishna, Krishna Hare Krishna, Hare Hare Ram Hare 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 Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram, Hare Ram Ram Hare Hare Krishna, Hare 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 Krishna, Krishna 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 Hare Ram, Krishna Hare 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 Ram Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Krishna Hare Ram, Hare Krishna Hare 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 Ram Ram Hare Ram, Hare Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna Hare Hare Krishna Krishna Hare 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 Ram Hare Ram Hare Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare Hare Krishna, Hare Hare Krishna 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 Hare 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 Krishna Ram Hare 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 Ram Ram Hare Ram Ram Hare Hare Ram Krishna, Hare Ram Krishna Krishna Hare Krishna Ram, Krishna Hare Hare Ram Hare Ram Hare Ram Krishna, Ram Hare Hare Ram Hare Hare Ram Krishna Hare Ram, Krishna Hare Ram, Krishna Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna Krishna Hare Krishna Hare Krishna, Hare Krishna Ram Hare Hare Hare, Ram Ram Hare Hare Ram, Hare Ram, Hare Ram Krishna Ram, Hare Hare Krishna Hare. Krishna Krishna Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Krishna Hare Hare Krishna Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare Hare Krishna, Krishna, Hare Hare, Hare Hare Ram, Krishna Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare Krishna Krishna Hare Hare Ram Ram Hare 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 Krishna, Guru Srila Prabhupada ki jai. Hare Krishna. Ram, Hare Ram, Hare Krishna. So thank you so much for participating in this wonderful Nama Yajna. आपण पुन्हा एकदा उद्या संध्याकाळी 7 वाजता भेटूयात. 17वा अध्याय आपण प्रारंभ करू. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. Thank you so much. Hare Krishna, Hare Krishna.